दर गुरुवारी मराठी मंडळाची साप्ताहिक बैठक आपण आयोजित करीत असतो। जवळपास गेले 7-8 आठवडे विविध विषयावर आपण कुठल्या तरी मान्यवर वक्त्याचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे, विचार मंथन केलेलं आहे। अनेक विषय होऊन गेले, त्यात सर्वात महत्त्वाचा विषय होता तो नवीन शैक्षणिक धोरणाचा। या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मागच्या गुरुवारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अपेक्षित असलेले या धोरणातील बदल, त्याचे चांगले वाईट परिणाम यावर चौधरी मॅडमचं एक सुंदर व्याख्यान झालं। जसं जितकं महत्त्वाचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण आहे, तितकंच महत्त्वाचं उच्च शिक्षण। त्यामुळे गेल्या जवळपास 15 दिवसांपासून आमचा शोध सुरू होता की कोण अधिकारी व्यक्ती या विषयावर सर्व प्राध्यापकांना, विचारवंतांना उत्तम मार्गदर्शन करू शकेल। आणि मेश्राम सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की यावर महाराष्ट्रात आजच्या तारखेला तरी सर्वोत्तम भाष्य करणारी व्यक्ती, अधिकारी व्यक्ती म्हणजे चोपडे सर। आणि चोपडे सरांना आम्ही निमंत्रित केलं। चोपडे सर आपल्यामध्ये सहभागी आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम मी चोपडे सरांचं आणि सर्व मान्यवरांचं या साप्ताहिक बैठकीत स्वागत करतो। नवे शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर चोपडे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपल्या पद्धतीप्रमाणे आपण आपल्या या बैठकीची सुरुवात संघटन मंत्राने करतो। मी मेश्राम सरांना विनंती करतो की त्यांनी संघटन मंत्र सुरू करावं। मेश्राम सर। सगळ्यांना नमस्कार। ओम संगच्छद्वं संवदद्वं संवो मनांसि जानतां देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते समानो मंत्र समिति समानी समानो मनः सह चित्तमेषां समानं मंत्र अभिमंत्रयेव समानेन वो हविष्या जुहोमि समानीव आकुति समाना हृदयानिव समानमस्तु वो मनो एताव सुसहासति। नेहमीप्रमाणे एक लहानसा सुविचार। अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते। अर्थात लंका सोन्याची असली तरी ती लक्ष्मणाला रुचली नाही, पटली नाही। वास्तविक त्याला राज्यही मिळण्याची शक्यता होती, पण लक्ष्मणाची ओढ अवधपुरीकडेच होती, म्हणून लक्ष्मणाने दिलेले उत्तर जे आहे ते सर्व विदित आहे। अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, आणि लक्ष्मण नंतर म्हणतो जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी। थँक्यू। धन्यवाद सर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, परिचय डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो। सूर्यवंशी सर। धन्यवाद सर। प्रथमतः डॉक्टर बी ए चोपडे सरांचं मी इथे स्वागत करतो आणि एक अल्पसा परिचय मी त्यांचा करून देतो। जेव्हा मी त्यांचा बायोडाटा पाहिला मी स्वतःच अवाक झालो। त्यामधले काही ठळक मुद्दे मी त्यांच्या परिचयाचे घेतो इथे। आपण MSc PhD आहात। 1983 ते 86च्या दरम्यान आपण युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहम इंग्लंड येथून मायक्रोबायोलॉजीमध्ये PhD केलेली आहे। 1994 ते 96 या दरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइस शिकागो USA येथून जेनेटिक्स इंजिनिअरिंग अँड मॉलिक्युलर बायोलॉजी यात पोस्ट डॉक्टरल रिसर्च आपण केलेले आहेत। आपण 2014 ते 16 या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे कुलगुरू म्हणून नियुक्त होते। आपले जवळपास 170 पब्लिकेशन्स आहेत। शिवाय आपल्या नावे एकूण 9 पेटंट आहेत
पैकी युनायटेड स्टेट पेटंट 2 आणि 7 भारतीय पेटंट आहेत. आपण बायोडायव्हर्सिटीवर 2 व्हॅल्यूम सुद्धा निर्माण केलेले आहेत. तसेच एक वेगळं म्हणजे न्यू हर्बल मेडिसिन इन्फेक्स नावाचं प्रॉडक्ट त्यांचं स्वतःचं आहे. आपण MIT बोस्टन USA येथून 2009ला कांस्य पदक मिळवलेले आहे. आपणास जवळपास 35 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार प्राप्त आहेत. आपण UGCचे मेजर रिसर्च प्रोजेक्टचे चेअरमन होता. आपण कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांचे प्रतिनिधी सुद्धा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भारतीय शिक्षण मंडळाचे अनुसंधान प्रकल्पाचे राष्ट्रीय प्रमुख आहात. असे हर हुन्नरी व्यक्ती आपल्याला आज लाभले आहेत. खरं तर म्हणजे भारतीय शिक्षण मंडळाचे ते जुने कार्यकर्ते आहे आणि म्हणूनच की काय भारतीय शिक्षण मंडळाच्या एका शब्दांवर सरांनी वेळ दिला. मी सरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि पुढचे सूत्र मी कुलकर्णी सरांकडे सोपवतो. कुलकर्णी. धन्यवाद सूर्यवंशी सर. आपण विषयाला सुरुवात करूया. चोपडे सर, नवं शैक्षणिक धोरण गेल्या 8-10 दिवसापूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलं. या शैक्षणिक धोरणात जे काही बदल झालेले आहेत किंवा नव्या स्वप्नातला भारत कसा असेल याचं एक प्रतिबिंब या नव्या शैक्षणिक धोरणात पडलेलं आहे. परंतु विचारवंत असोत, प्राध्यापक असोत, शिक्षक असोत किंवा सर्वसामान्य नागरिक, याला या नव्या शैक्षणिक धोरणाविषयी फारसं सध्या तरी आकलन झालेलं नाही. आता त्याचं ज्ञान फक्त जो महागुरू समजला जातो आजच्या काळातला तो व्हॉट्सअप आणि फेसबुक एवढ्यापुरतं मर्यादित झालेला आहे किंवा खूप झालं तर वृत्तपत्रांवर तो अवलंबून आहे. परंतु वृत्तपत्रांच्या बाबतीत असं होतं की वृत्तपत्र ज्या विचाराचं त्या बाजूनी या नव्या शैक्षणिक धोरणातील मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे असलेले समज किंवा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न होत असतो. परंतु आज तुम्हाला इथे निमंत्रित करण्यामागचं मुख्य कारण हे आहे की नव्या शैक्षणिक धोरणामागे जी गेल्या 3-4 वर्षांची मेहनत आहे, परिश्रम आहेत आणि आज त्याचं जे स्वरूप आपल्या समोरचं आहे ते स्वरूप कृपया आपण आमच्या समोर आणि सर्व विद्वान प्राध्यापकांसमोर ठेवावं की जेणेकरून त्यांना त्याचं आकलन होईल आणि त्यावर ते अभ्यासपूर्ण एक विचार करू शकतील, त्यावर मत मांडू शकतील. चोपडे सर. येस, माझा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आवाज येतोय ना? हो, येतोय. भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रिन्सिपल डॉक्टर सत्यवान मेश्रामजी, डॉक्टर अजय कुलकर्णी व डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. आज मी आपल्यासोबत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहे. आणि हे करत असताना मी प्रामुख्याने उच्च शिक्षण, संशोधन याच्यावरती मी जास्त भर देणार आहे. 29 जुलै 2020 हा भारताच्या शैक्षणिक इतिहासामध्ये, शैक्षणिक जगतामध्ये हे सुवर्ण अक्षरात लिहिलेला असा क्षण एकदम आहे. कारण याच दिवशी भारताचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं या नवीन शैक्षणिक धोरण 2020 यासाठी त्यांनी परवानगी दिलेला आहे. अशा पद्धतीनं अथक परिश्रम करून 34 वर्षांनंतर आपल्या भारत देशाला राष्ट्रीय शिक्षण धोरण हे प्राप्त झालेलं आहे. हे सर्व भारतीयांचं सौभाग्य आहे, हे असं मी ठामपणे मानतो. हे विशेष म्हणजे हे धोरण तयार करत असताना डॉक्टर कस्तुरीरंगन भारतीय
अवकाशशास्त्र संशोधन संस्थेचे संचालक, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि त्यांच्या टीम यांनी 3.5 वर्ष सतत प्रयत्न करून संशोधन, विचारविनिमय, अभ्यास आणि मंथन करून हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्माण केलं. आणि पहिला जो ड्राफ्ट बनवला गेला जून 2019 सबमिट जो केला त्याच्यामध्ये 468 पानाचा प्रथम ड्राफ्ट होता. विशेष म्हणजे संबंध भारतामध्ये सर्व लोकांशी चर्चा करून राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती आणि ग्राम भागामध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये, सर्व शैक्षणिक संकुलामध्ये चर्चा करून हे राष्ट्रीय धोरण असं ठरवण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे 2,75,000 सूचना त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या. त्याचं अभ्यास करून, त्याचं विवेचन करून, त्यांचं विश्लेषण करून शेवटी 29 जुलै रोजी हे नवीन राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आलेलं आहे. ही फार मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट एकदम आहे. मला सर्वप्रथम सांगायचं आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सर्व समावेशक आहे. ते सर्व भारतीयांच्यासाठी आहे, सर्वांच्यासाठी एकदम आहे. आता आपण समजून घेतलं पाहिजे की NEP, द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. अर्थात ते नवीन आहेच. आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे की जे नवीन आहे. नवीन शैक्षणिक धोरण नवीन आहेच, पण त्याचा मूळ जो गाभा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि मला असं वाटतं भारत स्वतंत्र झाल्यापासून सर्वप्रथम पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारचं शैक्षणिक धोरण करणारं हे पहिलं शैक्षणिक धोरण आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं 1968 साली DS कोठारी कमिशन जे होतं त्यांचा जो उद्देश जो होता तो फक्त ॲक्सेस आणि ॲक्सेसवरती जास्त भर होता आहे त्यांना, ॲक्सेस आणि क्वांटिटी. आणि 1986 साली जे दुसरं राष्ट्रीय धोरण जे आलं की त्याच्यावर सुद्धा ॲक्सेस आणि क्वांटिटी फरक होता. काही प्रमाणामध्ये व्होकेशनल एज्युकेशनला त्यांनी महत्त्व दिलं. परंतु 1986 च्या नंतर 34 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता जे धोरण निर्माण केलेलं आहे ते धोरण 21व्या शतकातील भारताच्या जडणघडणासाठी आणि 21 शतकाच्या भारताच्या आकांक्षा पूर्ण करणारं धोरण आहे असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत त्या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे आज भारत 2021 मध्ये 21व्या शतकामध्ये भारत ही जगातली 5वी आर्थिक महासत्ता आहे. ही आर्थिक महासत्ता बनत असताना ज्ञानसत्तेचा सुद्धा वापर व उपयोग तेवढाच तोलामोलाचा आहे, महत्वाचा आहे. आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणाला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे, संशोधनाला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम या उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय काय बदल झाले आहेत याचा आपल्याला मी चर्चा करणार आहे. पहिला अतिशय महत्वाचा बदल जो आहे तो म्हणजे विद्यापीठांची पुनर्रचना आणि एकीकरण. आता हे करायच्या अगोदर आपण हे समजून घेतलं पाहिजे आज तागायत भारतामध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यापीठ आहेत. या 1000 विद्यापीठांच्या मध्ये अनेक विद्यापीठ एका शाखेचे आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर लॉ युनिव्हर्सिटी, मेडिकल युनिव्हर्सिटी, इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, वेटरनरी युनिव्हर्सिटी, सोशल सायन्स युनिव्हर्सिटी इत्यादी इत्यादी इत्यादी. परंतु हे अशा प्रकारचे हे 1000 विद्यापीठ आहेत आणि जवळजवळ भारतामध्ये 44,000 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. आणि त्यापैकी जवळजवळ 20,000 कॉलेजेस स्टँड अलोन म्हणजे फक्त एका शाखेचे आहेत. ते उदाहरणार्थ BEd कॉलेजेस किंवा डिप्लोमा कॉलेजेस अशा प्रकारची जी काही कॉलेजेस आहेत त्या संस्था आहेत, अशा प्रकारच्या 11,000 संस्था आहेत. आणि म्हणून अशा ठिकाणी आपण हा विचार केला पाहिजे की नवीन संशोधन सिद्ध झालेलं आहे की कुठल्याही विद्यापीठाची गुणवत्ता ही त्या विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनावरती आणि उत्तम प्रकारच्या शिक्षणावरती अवलंबून असते. आणि कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशातील विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांनी ज्ञान निर्मिती केलेल्या सिंहाचा वाटा सुद्धा फार महत्वाचा असतो. हे सर्व जगामध्ये मान्य आहे. आपल्याला कल्पना आहे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये
नालंदा आणि तक्षशिला आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होती, जगातली सर्वश्रेष्ठ युक्त अशी होती, बहुविध शाखेची विद्यापीठ होती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी असं म्हणतोय त्यांना. आणि अशा विद्यापीठामध्ये केलेलं संशोधन, केलेलं शिक्षण हे नेहमी समग्र असतं, प्रभावी असतं, प्रतिभा संपन्न असतं आणि सर्व समावेश असतं त्यांना. आणि म्हणून अशा प्रकारची विद्यापीठाची निर्मिती करणं हा पहिला धोरण आहे. म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यापीठांची पुनर्रचना व एकत्रीकरण हा अतिशय फार मोठा महत्वाचा बदल या नवीन धोरणामध्ये आलेला आहे. आता असं हे पहा, आता तुम्ही आपण जर पाहिलं अनेक कॉलेजेसमध्ये जर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ग्रामीण कॉलेजेस आहेत, ग्रामीण महाविद्यालय आहेत, शहरी महाविद्यालय आहेत. अनेक महाविद्यालय संख्या 100, 200, 300 पर्यंत असते. प्राध्यापक त्या ठिकाणी नसतात, प्राध्यापकांचे त्यासाठी असणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी नसतं, सुविधा नसतात आणि अशा कॉलेजमध्ये देणारं शिक्षण हे गुणवत्तापूर्ण मिळू शकत नाही. आणि म्हणून ह्या निरनिराळ्या विभागामध्ये विखुरलेल्या या शिक्षण संस्थांचे एकत्रीकरण करणं आणि त्यामधून बहुज्ञान शाखा असलेली विद्यापीठ निर्माण करणं हे त्याचं पहिलं कर्तव्यदम आहे. त्याला असं म्हणतात यामध्ये की ज्या विद्यापीठांमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर, लॉ एव्हरीथिंग विल बी टुगेदर, की ज्याला म्हणतो ना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह युनिव्हर्सिटी, मल्टी फॅकल्टी युनिव्हर्सिटी, अशा प्रकारचं तयार करून या ठिकाणी कमीत कमी 3000 विद्यार्थ्यांचा संग्रह असला पाहिजे. कमीत कमी 3000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेता आलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी. आणि प्रश्न असा पडतो, अशा प्रकारच्या बहुविद्या शाखाच्या विद्यापीठांच्या मध्ये आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिक्षण देता शकेल आणि यामधून आंतरशाखीय संशोधनाला आणि शिक्षणाला फार मोठी चालना मिळू शकेल असं याच्या पाठीमागचं धोरण आहे. आणि यामधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, त्यांचं विश्लेषणात्मक ज्ञान जोपासण्यास मदत होऊ शकेल आणि अशा प्रकारे भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यास प्रचंड मोठी मदत होऊ शकेल. आणि हे करण्यासाठी या उच्च शिक्षणामध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला आहे. हा फार महत्वाचा बदल आहे उच्च शिक्षणामध्ये. तर या अनुषंगानं मी असं सांगू इच्छितो, आता काय झालेलं आहे पहा, की ज्या विद्यापीठांच्या मध्ये विद्यापीठांचं प्रमुख कर्तव्य हे संशोधन, ज्ञानाची निर्मिती करणं आणि ज्ञानाच्या निर्मिती बरोबरच ज्ञान प्रदापन करणं आणि ज्ञानाचं संवर्धन करणं ही विद्यापीठांचं प्रमुख कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर नवीन समाजाची निर्मिती करणं, ज्ञानाधीष्ठ समाजाची पुनर्रचना करणं हे विद्यापीठांचं प्रमुख काम आहे. आणि यासाठी विद्यापीठांचे 3 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे, 3 भाग जो आहे, पहिला रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी, की ज्या विद्यापीठामध्ये संशोधनाला प्रामुख्याने चालना दिली जाते अशा विद्यापीठांना संशोधन रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे त्यांना. आणि या विद्यापीठामध्ये उत्तम प्रकारचं संशोधन करून आपल्या देशाचा विकास, सर्व विकास करण्यामध्ये मदत होऊ शकेल असं वाटतं. आपण पाहतो नंबर 2, दुसरा 2 काय, दुसऱ्या प्रकारचं विद्यापीठ की ज्या विद्यापीठामध्ये प्रामुख्यानं टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे ना, की ज्या टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये की या ठिकाणी शिकवण्यासाठी प्राधान्य दिलं जातं आणि त्याचबरोबर या ठिकाणी संशोधनाला सुद्धा प्राधान्य आहे. तो अधिक प्राधान्य शिकवण्यासाठी आणि शिकवण्याबरोबरच काही प्रमाणामध्ये संशोधन करणं अशा प्रकारचा हा दुसरा विद्यार्थ्याचा भाग येतो. आणि तिसरा जो भाग जो आहे की जो आपण ज्याला म्हणतो आपण फक्त टीचिंग इंटेन्सिव्ह, फक्त आय थिंक प्रामुख्याने तिसरं कॉलेज म्हणजे शिकवणारी महाविद्यालय, की ज्या ठिकाणी फक्त त्या महाविद्यालयामध्ये शिकवलं जातं. अशा प्रकारे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठांची आणि महाविभागणी 3 विभागामध्ये केलेले आहे. रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी, टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी आणि ऑटोनॉमस कॉलेजेस, की ज्या कॉलेजमध्ये नॅकचं मूल्यांकन झालेलं आहे अशा कॉलेज त्या ठिकाणी समावेश होतो असेल. आता एक महत्वपूर्ण आणखी बदल असा जो आहे, सध्या भारतामध्ये 289 विद्यापीठामध्ये अफिलिएटेड कॉलेजचं प्रमाण आहे. आपल्या कल्पना आहे की सेंट्रल विद्यापीठ हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे असल्यामुळं त्या ठिकाणी फक्त कॅम्पसचं विद्यापीठ असतं, बहु ज्ञानशाखा त्या ठिकाणी कार्यरत असतात. परंतु या विद्यापीठांच्या मध्ये असं लक्षात आलेलं आहे की ऑटोनॉमस कॉलेजमध्ये फक्त काही अनेक कॉलेजमध्ये फक्त एक विद्याशाखा असते त्यांना, सिंगल डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी, की ज्याला आपण म्हणू युनिटरी कॉलेज. उदाहरणार्थ बीएड कॉलेज, उदाहरण आय थिंक द लॉ कॉलेज,
उदाहरण द्यायचं म्हटलं तर कॉमर्स कॉलेज, त्या ठिकाणी फक्त कॉमर्स कॉलेज असतं, त्या ठिकाणी फक्त लॉ कॉलेज असतं आणि बाकीच्या विद्याशाखांचा त्या कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये समावेश केला जात नाही. अशा प्रकारच्या या शाखांच्या मध्ये महाविद्यालयांच्या मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या नॅकच्या नियमानुसार ज्या महाविद्यालयांचं नॅक अक्रेडिटेशन मूल्यांकन झालेलं आहे आणि ज्या महाविद्यालयांना अदर्जा प्राप्त झालेला आहे अशा महाविद्यालयांना ऑटोनॉमी, स्वायत्ता देण्याचं ठरवलेलं आहे. मला वाटतं हा बदल फार महत्वाचा आहे. आणि आज 2020 आहे. 2030 सालापर्यंत ते 2035 सालापर्यंत भारतातील सर्व विद्यापीठातील संलग्नीकरण रद्द करून त्या महाविद्यालयांना स्वायत्ता देण्याचा प्रयत्न होणार आहे. मला वाटतं भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये हा फार मोठा अमूल्य असा बदल एकदम आहे. कारण आता काय होतं, युनिव्हर्सिटीमध्ये अफिलिएटेड कॉलेजचं काम करत असताना विद्यापीठातील प्रशासनाचा संबंध वेळ हा त्या विद्यापीठाच्या कामावरती खर्च, विद्यापीठातील अफिलिएटेड कॉलेजवरती खर्च होतो आणि प्रामुख्यानं विद्यापीठातील संशोधन शिकवण्यासाठी फार संधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून या 2030 ते 35 सालापर्यंत या 15 वर्षाच्या अवधीमध्ये अफिलिएटेड कॉलेज सिस्टीम, संलग्नित महाविद्यालयाची कल्पना परिपूर्ण बंद होणार आहे. याचा फायदा असा होईल की युनिव्हर्सिटीना त्यांच्या काम करण्याला अधिक वेळ मिळू शकेल, विद्यापीठाचं प्रशासन अधिक प्रभावी होऊ शकेल, विद्यापीठामध्ये संशोधनाला चांगला मिळू शकेल आणि त्याचबरोबर महाविद्यालय मोठा असा फायदा होणार आहे. या महाविद्यालयांना त्यांचं कॉलेज वाढवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आता सांगितल्या पद्धतीनं जे महाविद्यालय ऑटोनॉमस आहेत, जे युनिटरी कॉलेजेस आहेत, सिंगल एका विद्याशाखेचे आहेत, अशा महाविद्यालयांना त्यांना मल्टी डिसिप्लिनरी कॉलेज करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. ते कॉलेजेस मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूटची स्थापना करू शकतात. तो त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पण ते करण्यासाठी त्यांनी गुणवत्ता ठेवणं, गुणवत्ता राखणं आणि जोपासणं असं फार असं महत्वपूर्ण असं गोष्ट एकदम आहे. आता त्याचप्रमाणे एक दुसरी गोष्ट असं आहे की जे महाविद्यालय स्वायत्त आहेत, स्वायत्त मिळालेलं आहे, या महाविद्यालयांना डिग्री ग्रँट करण्याचा मोठा अधिकार दिलेला आहे. हा सुद्धा एक फार मोठा अमूल्य बदल आहे. आता या महाविद्यालयांना कोणत्याही विद्यापीठावरती डिग्री देण्यासाठी अवलंबून राहता येणार नाही. हा त्यातला एक फार मोठा महत्वाचा भाग आहे. पण त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता जोपासणं हे अतिशय फार महत्वपूर्ण असं आहे. आणि त्या गुणवत्तेचं जे काही मूल्यांकन आहे हे सातत्यानं नॅक करून केलं जाईल, मूल्यांकन केलं जाईल, हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. आता या 3 प्रकारच्या उच्च शिक्षण संस्थांच्या मध्ये बदल करणं शक्य आहे. उदाहरणार्थ जसं आपण म्हटलं की टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी, की ज्या ठिकाणी प्रामुख्यानं संशोधनाला जास्त भर दिला जातो. 2 आपण जे म्हटलं की हे टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी, ज्या ठिकाणी फक्त आपण शिकवण्याला प्राधान्य आणि संशोधन कमी प्राधान्य देतो. अशा या प्रकारच्या या विद्यापीठांच्या मध्ये जर त्यांनी ठरवलं की आम्हाला संशोधनावरती भर द्यायचा आहे तर तसे ते देऊ शकतात. आणि त्यांची जी श्रेणी जी आहे टीचिंग युनिव्हर्सिटी टू रिसर्च युनिव्हर्सिटी हे प्राप्त करू शकतात. अर्थात त्यासाठी त्यांना संशोधनावरती अधिक भर देण्याची गरज असणं प्राप्त येत आहे. त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयांना ऑटोनॉमस कॉलेज आहेत, जे सिंगल आहेत, त्यांना सुद्धा अशा प्रकारे मल्टी युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करणं शक्य आहे. पण त्यासाठी त्यांनी सर्व अटींची परिपूर्तता करणं हे फार महत्वाचं असेल मला. आणि यामध्ये हे करत असताना यामध्ये राष्ट्रीय मूल्यांकनाचा अतिशय एक महत्वपूर्ण असा भाग आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भारत सरकारच्या अशा धोरणानुसार की 2030 सालापर्यंत भारतातील सर्व विद्यापीठ हे मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे बहुविद्याशाखा विद्यापीठ बनण्याची आराखडा तयार करतील. आणि अशा पद्धतीने 2030 पर्यंत या 10 वर्षामध्ये हा आराखडा पूर्ण होईल. आराखडा पूर्ण करून त्याचं नियोजनाला सुरुवात होऊ शकेल आणि 2040 सालापर्यंत भारतातील उच्च शिक्षण जे आहे ते पूर्णपणे मल्टी डिसिप्लिनरी म्हणजेच बहुविद्याशाखा असं बनवू शकेल असं त्यांना. यानंतर तुम्हाला वेगळं आर्ट्स युनिव्हर्सिटी दिसणार नाही, इंग्लिश आणि फॉरेन लँग्वेज सारखं विद्यापीठ दिसणार नाही, कॉमर्स युनिव्हर्सिटी दिसणार नाही, लॉ विद्यापीठ दिसणार नाही किंवा मेडिकल विद्यापीठ दिसणार नाही. आता इथून पुढे मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्ट्स, कॉमर्स, एव्हरीथिंग, ऑल विद्याशाखा एकत्रितपणे एका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असतील. आणि अशा पद्धतीनं सर्व शाखांच्या मध्ये ज्ञानांची देवाणघेवाण, संशोधनाला चालना मिळून मला असं वाटतं की या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांचा मोठा विकास होऊ शकेल.
त्याच पद्धतीनं जेव्हा अशा प्रकारच्या मोठे विद्यापीठ निर्माण होतील, मल्टी युनिव्हर्सिटी स्थापन तयार होतील, तेव्हा तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सुखसोयी आहेत, संशोधन सोयी आहेत, प्राध्यापक उपलब्ध आहे, यांचा फायदा अनेक विद्यार्थी होणार आहे. आता सर्वसाधारणपणे नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3000 विद्यार्थी कमीत असणं फार आवश्यक एकदम आहे. परंतु काही विद्यापीठांमध्ये जर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ केली, प्राध्यापकांनी चांगल्या प्रकारची जर तुम्ही संशोधनाला चालना दिली, तर अशा विद्यापीठामध्ये 5000 ते 10000 विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीनं हे समग्र शिक्षण मिळण्याचं एक मोठं साधन या ठिकाणी होणार एकदम आहे. आणखी दुसरी गोष्ट महत्व म्हणजे की डिग्री शिक्षणामध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता विशेष गोष्ट म्हणजे दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत जे शैक्षणिक धोरण आहे ते 10+3+3+4 असं केलेलं आहे. म्हणजे महाविद्यालय शिक्षण जे आहे ते आता 12 नंतर 4 वर्ष असणार आहे. पहिला जो प्रोग्राम होता 10+2 हा पूर्ण बंद झालेला आहे. म्हणजे उच्च शिक्षण पदवीपूर्ण शिक्षण हे 4 वर्ष असणार आहे. आता हे 4 वर्ष असताना त्यात पुन्हा 2 भाग केलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष सुद्धा पदवी मिळू शकते आणि 4 वर्षाची पदवी मिळू शकते. आता 4 वर्षाची पदवी मिळू जर करायची असेल तर या शाखेमध्ये 4थं वर्ष हे पूर्ण संशोधनाला समर्पित केलेलं आहे. म्हणजेच 3 वर्षाचा अभ्यासक्रम आणि 4थं वर्षाचं समग्र संशोधन या आधारावरती त्या विद्यार्थ्याला 4 वर्षानंतर जे डिग्री मिळणार आहे, पदवी मिळणार आहे, ती आधारित पदवी मिळणार आहे. आता पहा, विद्यार्थी ऑनर सिस्टीम तशा पद्धतीने अशा पद्धतीनं जे विद्यार्थी 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण आणि ते जेव्हा त्यांना जर विद्यापीठात जाऊन पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना 1 वर्षामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन हे पूर्ण करता येऊ शकेल. परंतु ते सुद्धा हे संशोधनावरती आधार असू शकेल आणि त्याचा अवधी फक्त 1 वर्ष असू शकेल. आता राहिलं फक्त 3 वर्षाची पदवी. ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करायचं नाही, पुढे संशोधनाला जायचं नाही, पीएचडी करायचं नाही, असे विद्यार्थी ज्यांना फक्त जॉब ओरिएंटेड शिक्षण हवं आहे, असे विद्यार्थी 3 वर्षाचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. यामध्ये संशोधनाला फार भाव नाही. पण एखाद्या विद्यार्थ्यानं 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि जर त्या विद्यार्थ्यानं चांगले गुण संपादन केले, कौशल्य संपादन केली आणि त्या विद्यार्थ्याला जर वाटलं की नाही मला आता काय करायचंय, मला पुढं पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन मला घ्यायचं आहे, तर ते विद्यार्थी सुद्धा पीजी करू शकतात. पण त्यासाठी मुख्यतः आणि प्रामुख्याने 2 वर्षाचं पीजी असेल, हे लक्षात घ्या. त्या 2 वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये पहिलं वर्ष हे तुमचा अभ्यासक्रम असेल बेस्ड ऑन क्रेडिट कोर्सेस आणि दुसऱ्या वर्षाचं हे पूर्ण संशोधनाला दिलं जाईल. अशा पद्धतीनं या डिग्रीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पदवी अभ्यासक्रमामध्ये फार महत्वाचा असा बदल केलेला आहे. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की इंटिग्रेटेड MA, MSc, MTech हा सुद्धा एक फार महत्वाचा भाग केलेला आहे आणि हा सुद्धा भाग सुरू करण्याचा या ठिकाणी फार महत्वाचा निर्णय या नवीन शिक्षण धोरणामध्ये घेतलेला आहे. आणखी एक तिसरा महत्वपूर्ण बदल म्हणजे की हा बीएड अभ्यासक्रम जो आहे, हा बीएड अभ्यासक्रम जो आहे, हा बीएड पदवी अभ्यासक्रम आता इथून पुढे 4 वर्षाचा असेल. म्हणजे विद्यार्थी जर 12वी पास झाला असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की मला शिक्षक बनायचं आहे, मला अध्यापक बनायचं आहे, मला शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवण्याचं काम करायचं आहे, असे विद्यार्थी 12 नंतर 4 वर्षाचा बीएडचा अभ्यासक्रम परिपूर्ण करू शकतील आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये सर्व्हिसची संधी मिळणार आहे, काम करण्याची संधी मिळणार आहे. पण ते करत असताना त्या ठिकाणी सुद्धा संशोधनाला फार मोठा वाव दिलेला आहे. बीएड अभ्यासक्रमामध्ये संशोधनाला प्राधान्य दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स आहेत, संशोधनाच्या मेथॉडॉलॉजी आहेत आणि हे सगळं करत असताना तो विद्यार्थी कसा परिपूर्ण बनू शकेल, पेडागॉगी त्याच्यामध्ये आहे,
संशोधनात्मक पेडागॉगी त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीचं एक शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी एखादा 3 वर्षाचा अभ्यासक्रम परिपूर्ण केलेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर बीएड करायचं असेल तर ते विद्यार्थी 2 वर्षांमध्ये 1 वर्षाचं बीएड ते करू शकतात आणि हा अभ्यासक्रम एनसीईआरटीच्या मार्फत अशा पद्धतीनं राबवला जाणार आहे. पण 4 वर्षाचा अभ्यासक्रम करताना आपण जे म्हटलं की पदवीमध्ये संशोधनाला प्राधान्य, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारे पदवीपूर्ण शिक्षणामध्ये आपल्या संशोधनाला फार मोठा बदल केलेला आहे, स्थान दिलेलं आहे. हे सुद्धा या ठिकाणी नमूद करणं फार महत्वाचं आहे. हा सुद्धा एक फार महत्वाचा असा बदल आहे असं मी मानू शकतो असं त्यांना. त्याचबरोबर की आता याच पद्धतीनं हे होत असताना जसं आपण म्हणतो की ह्या मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये असतील, छोट्या नसतील त्या ठिकाणी सर्व विद्याशाखा अस्तित्व असतील आणि ते नुसतं अस्तित्व असणार नाहीत. सर्व विद्याशाखेचे प्रोफेसर एकत्रितपणे काम करतील, संशोधन करतील, शिक्षण घेतील, शिक्षण देतील. त्याचबरोबर भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जसं आपण म्हणतो ना की इस्टॅब्लिशमेंट ऑफ द न्यू युनिव्हर्सिटीज, इस्टॅब्लिशमेंट ऑफ मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज ची स्थापना करण्यात येणार आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं बनारस हिंदू युनिव्हर्सिटी भारतातील एकमेव विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठामध्ये आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सोशल सायन्स आहेत, मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, आयुर्वेद आहे, इंजिनिअरिंग आहे, फिलॉसॉफी आहे, एव्हरीथिंग इज देअर. अशा प्रकारची परिपूर्ण विद्यापीठ स्थापन करण्याचं नियोजन या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेलं आहे. आणि त्याला म्हणू की संशोधन विद्यापीठ. आणि या संशोधन विद्यापीठाच्या माध्यमातून माझी पूर्ण खात्री आहे की आमच्या तरुण पिढीला, आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय उच्च दर्जाचं गुणवत्तापूर्ण जागतिक शिक्षण मिळण्याला साध्य होणार आहे. आणि या माध्यमातून माझी खात्री येणार आहे की आमची विद्यापीठं ही सक्षम होतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते दर्जा प्राप्त करू शकतील. अशा प्रकारचा एक महत्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर की आता जे नवीन आपल्या जे काही राष्ट्रीय पातळीवर संस्था आहेत, उदाहरणार्थ IITs आहेत, IIM आहेत, या धर्तीवर सुद्धा या नवीन विद्यापीठांची स्थापना करण्याच्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या विद्यापीठाच्या की नाविन्यपूर्ण संशोधनासाठी अनेक प्रकारच्या चालना, अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन देण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी संशोधनासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन या राष्ट्रीय संस्थेची स्थापना केलेली आहे. मला वाटतं हा फार मोठा आमूलाग्र असा बदल आहे आणि यासाठी 22,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मित्र हो, हा सुद्धा या ठिकाणी फार अतिशय महत्त्वपूर्ण भाग असा आहे असं मला वाटतं. त्याच पद्धतीने संशोधनामध्ये प्रामुख्यानं जे आहे की आपल्या देशाची गरज काय एकदम आहे, आपल्या देशामध्ये कुठल्या संशोधनाची आवश्यकता आहे, समाजाची अडचणी काय एकदम आहेत, याचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा सखोल अभ्यास होणार आहे. उदाहरणार्थ हवामानातील बदल, निसर्गाची अनियमितता, अनियमित पाऊस, शेतीचं उत्पादन, आरोग्याचे प्रश्न, अशा अनेक विविध प्रश्नावरती या ठिकाणी संशोधनाला फार मोठा वाव मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भारतातले जे उद्योगधंदे आहेत, आपल्या भारतात उद्योगधंदे आणि विद्यापीठ यांचा फार मोठा समावेश करण्याचा, एक समन्वय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यापीठ, महाविद्यालय आणि आपले हे इंडस्ट्रीज, उद्योगधंदे याच्यामध्ये एक लिंकेज तयार करण्याचं काम सुरू करायचं काम अशा प्रकारची योजना केलेली आहे. आणि या माध्यमातून विद्यापीठ आपल्या संशोधनचा उपयोग इंडस्ट्रीला व्हायला पाहिजे, किंबहुना इंडस्ट्रीला आवश्यक असलेल्या संशोधनासाठी विद्यापीठाला मदत केली पाहिजे. अशा प्रकारे विद्यापीठ आणि उद्योगधंदे याच्यामध्ये एक प्रकारची उत्तम शृंखला निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या नवीन पॉलिसीमध्ये केली आहे. आणि त्याच पद्धतीनं आता आपण जर पाहतो, आता आपण सध्या जे बघतोय 2019 सुरू झालेला कोविड, ही जागतिक महामारी जी आहे, या जागतिक महामारीमध्ये सबंध जगाला मिठी धरलेला आहे. आणि म्हणून या नवीन विद्यापीठांच्या मध्ये, या मल्टीडिसिप्लिनरी विद्यापीठांच्या मध्ये नवीन संशोधनाला चालना, उदाहरणार्थ संसर्गजन्य रोगावरती ना, विषाणूसारखे संसर्गजन्य रोग, साथीचे रोग, विषाणूशास्त्र, निदानशास्त्र, शास्त्रीय उपकरणे, नवनावीन्य प्रकारच्या लस
इत्यादी ते काम भरीव संशोधन करण्यासाठी फार मोठी संधी दिलेली आहे. हे सुद्धा ठिकाणी फार महत्वाचे एकदम आहे. अशा पद्धतीनं विद्यापीठाच्या पातळीवरती आणि महाविद्यालयाच्या पातळीवरती हे फार मोठा बदल केलेला आहे, हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. आणि माझी खात्री आहे येत्या 5 ते 10 वर्षामध्ये आपल्या भारतात विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवरती झेप घेऊ शकतील आणि जागतिक पातळीवरती आम्ही आमचं मूल्यांकन, आम्ही दर्जा हा निश्चितपणे वाढू शकू, याच्याविषयी मला शंका वाटत नाही. त्याचबरोबर एक आणखी महत्वपूर्ण बदल असा जो आहे की 2030 सालापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन युनिव्हर्सिटी असण्याचं स्थापन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक उच्च शिक्षण संस्था आणि प्रामुख्यानं विद्यापीठ असणार त्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीनं जे विभाग, भारतातील जे जिल्हे, जो प्रदेश हा अविकसित आहे, ज्या ठिकाणी उच्च शिक्षणाची संधी नाही, अशा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील संधी मिळावी, उच्च शिक्षण घेण्याचा दर्जा घेण्याची संधी मिळावी यासाठी, आणि त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी यासाठी अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत्या 10 वर्षामध्ये म्हणजेच 2030 सालापर्यंत अशा प्रकारच्या मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूट्स म्हणजे विद्यापीठांची स्थापना करण्याचं भारत सरकारचा एक मोठा एक प्रयत्न आहे, नियोजन आहे. त्याच पद्धतीनं आणखी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे की प्रोफेशनल व्यावसायिक शिक्षण भारतातील विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये व्यावसायिक शिक्षणाला फार महत्व दिलेलं आहे. आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की सध्या आता भारतामध्ये 2018च्या सर्वेनुसार आपला जो GR जो भारताचा आहे तो सध्या 26.3 आहे, 26.3% आहे. आणि त्याच्यामध्ये भरीव वाढ करून तो साधारणपणे 50% करण्याचं भारत सरकारचा उद्देश आहे. 2030 पर्यंत आपल्या देशाचा ग्रॉस इन्व्हायरमेंटल रेशो जो आहे तो 26.3 वरून त्याच्यामध्ये भरीव वाढ करून आपल्याला 50% बनवायचं आहे. आणि अशा प्रकारे ते सुद्धा एक फार मोठं महत्वाचं काम आहे, हे आपल्याला महत्वाची शिफारस आहे, हे आपण असं घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीनं एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे की हे प्रोफेशनल जे एज्युकेशन जे आहे, ज्याला म्हणतो की व्होकेशनल एज्युकेशन जे आहे त्याला सुद्धा मोठी चालना दिलेला आहे. या नवीन शिक्षण धोरणामध्ये बॅचलर ऑफ व्होकेशनल प्रोग्राम BHOC या कोर्सला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. आणि 12 नंतर हे विद्यार्थी या ठिकाणी ह्या BHOC आणि MHOC कोर्ससाठी भरीव ऍडमिशन घेऊ शकतात विद्यापीठांच्या मध्ये. आणि अशा पद्धतीनं सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मेडिकल या सर्वांच्या सहयोगानं BHOC आणि MHOC प्रोग्राम हे या ठिकाणी विद्यापीठामध्ये निर्माण केले जातील. आणि अशा पद्धतीनं हे समग्र शिक्षण या BHOC आणि MHOCच्या माध्यमातून मिळू शकेल. आणि त्यातून मग आपल्याला हा जो स्किल डेव्हलपमेंट आहे हे वाढून आपल्याला शक्य होणार आहे. आणखी पुन्हा महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे एक शिक्षणाबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे असा, अनेक वेळेला विद्यार्थ्यांना काही अडचणीमुळे त्यांना विद्यापीठ सोडावं लागतं किंवा महाविद्यालय सोडावं लागतं. अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना सध्याच्या शिक्षणामध्ये परत संधी दिली जात नाही. परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचणीमुळे, त्याच्या वैयक्तिक कारणामुळे जर ते एखादा अभ्यासक्रम सोडण्यास भाग पडलं तर त्यानंतर सुद्धा तो विद्यार्थी परत त्या विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये परत शिकण्यासाठी प्रवेश घेऊ शकतो. याला म्हणतात मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट्स. हा अतिशय महत्वपूर्ण बदल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळेला जर त्या एखाद्या विद्यार्थ्यानं 1 वर्षाचा अभ्यासक्रम जर पूर्ण केला असेल तर त्या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी सर्टिफिकेट आपण प्रदान करणार आहोत. समजा एखाद्या विद्यार्थ्याने 2 वर्षानंतर जर शिक्षण सोडलं, तुका 2 वर्ष पूर्ण केले असतील तर त्या विद्यार्थ्याला डिप्लोमा ही पदवी दिली जाणार आहे. आणि साहजिकच ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्ष किंवा 4 वर्षाचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्याला ती पदवी डिग्री दिली जाणार आहे. महत्वाचा भाग म्हणजे काय की जर असं शिक्षण सोडणं भाग पडलं तर परत ते आणि राहिलेला अभ्यास पूर्ण करू शकतात.
एखाद्या विद्यार्थ्यांना 2 वर्षे पूर्ण किंवा मला पदवी मिळायची आहे, तर परत विद्यार्थी 3ऱ्या वर्षासाठी त्या विद्यापीठामध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये परत प्रवेश घेऊ शकतो आणि 1 वर्ष पूर्ण करून त्याची तो डिग्री जी आहे पदवी ती पूर्ण करू शकतो. अशा प्रकारचे महत्वाचा धोरण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलात आणलेलं आहे. हे फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणखी एक महत्वाचं धोरण म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एमफिल पदवी ही परिपूर्ण बंद केलेली आहे. ही फार चांगली गोष्ट एकदम आहे, कारण एमफिलच्या संशोधनातून फार संशोधनाला वाव मिळू शकत नाही, त्याचा इम्पॅक्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून 2021 पासून एमफिल डिग्री ही पूर्णपणे हे बंद केलेलं आहे. हा अतिशय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सुद्धा फार एक महत्वाचा निर्णय आहे असं मला वाटतं. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शैक्षणिक क्रेडिट बँक ची या ठिकाणी निर्माण सोय केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी होणार आहे, एक विद्यार्थी एकाच वेळी अनेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग करत आहे, त्याला म्युझिक मध्ये त्याला डिप्लोमा करायचा आहे किंवा सर्टिफिकेट करायचं आहे, तर तो करू शकतो आणि व्हाईस वर्सा. अशा पद्धतीनं जे विद्यार्थी अशा प्रकारचं शिक्षणाचे क्रेडिट मान्य करतील, या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्रेडिट बँकची स्थापना केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं याचं रेकॉर्ड हे संगणकावरती ठेवण्यात येणार आहे आणि पदवी प्रमाण करताना या क्रेडिटचा आपल्याला वापर करता येणार आहे. हे क्रेडिट्स भारतातील सर्व विद्यापीठामध्ये लागू होतील. एवढेच नव्हे तर परदेशातील सुद्धा विद्यापीठामध्ये घेतलेले क्रेडिट्स भारतामध्ये या ठिकाणी मान्य केले जातील. अशा पद्धतीनं एक सर्वसामान्यपणे की हे जे बदल जे आहे उच्च शिक्षणामध्ये ते झालेले फार महत्वाचे आहेत. याचा जो मूळ गाभा तो असा आहे की संशोधनाला चालना. आतापर्यंत आपलं जे शिक्षण जे होतं ते शिक्षण परीक्षार्थ्या दृष्टीने शिक्षण होतं, अभ्यास करायचा परीक्षेसाठी. आता जो आपण अभ्यास करू तो अभ्यास आपण ज्ञान मिळवण्यासाठी करू, ज्ञानाच्या संवर्धनासाठी करू, स्किल डेव्हलपमेंटसाठी करू, संशोधनासाठी करू, ज्ञानाच्या निर्मितीसाठी करू. आणि म्हणून यासाठी हा एक महत्वाचा भाग असणं फार महत्वाचं आहे ना. आणि हा जो आता मी म्हटलं की आपला जो GS 26.5 वरून तो 50% आणायचा आहे, हे महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे देशातील साक्षरता आणि उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढण्याला मदत होऊ शकेल. आणि विशेष म्हणजे 2015 साली भारत सरकारनं युनेस्को बरोबर SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG यासाठी करार केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं 2030 सालापर्यंत आपण आपली शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणं हे अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 मध्ये शिक्षणाचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्या देशाच्या विकासाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरती युनेस्कोच्या ध्येयधोरणाप्रमाणे शाश्वत शिक्षणास मदत करून त्याचा विकास करणं आपल्याला सध्या होणार आहे. आणखी महत्वाचा बदल या उच्च शिक्षणात तो आहे तो असा म्हणजे की ज्या विद्यापीठांना NAACचं उच्च प्रकारचं मूल्यांकन झालेलं आहे, उच्च दर्जाचं मूल्यांकन प्राप्त झालेलं आहे, अशाच विद्यापीठांना ओपन डिस्टन्स लर्निंग ODL हे आता करणं शक्य होणार आहे. आणि ODLच्या माध्यमातून अशा विद्यापीठांना स्वतःच्या ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. आता काय होतं, ओपन विद्यापीठ एकदम आहे की जसं की यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, अशा प्रकारचे फार कमी विद्यापीठ ओपन विद्यापीठ आहेत. पण इथून पुढे अशा अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये देशामध्ये ज्यांना उत्तम प्रकारची गुणवत्ता आहे, NAAC मूल्यांकन आहे, या विद्यापीठांना स्वतःचे ओपन डिस्टन्स लर्निंगचे प्रोग्राम की ज्याला ODL असं म्हटलं हे सुरू करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. आणि अशा पद्धतीनं की ह्या देशामध्ये आपल्या देशाचा जो GR जो आहे तो GR वाढवण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. हे मला या ठिकाणी सांगणे आवश्यक असं वाटतं. त्याच पद्धतीनं आणखी महत्त्वाचा बदल जो आहे तो म्हणजे या शैक्षणिक धोरणामध्ये समग्र उदार शिक्षणाला प्राधान्य दिलंय. समग्र उदार शिक्षण. आता उदार शिक्षण म्हणजे काय, तर म्हणजे एखादा विद्यार्थी जर त्याला म्हणतो आपण मागे मल्टी डिसिप्लिन आंतर विद्याशाखीय शिक्षण. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर मॅथमॅटिक्स शिकत असेल सायन्स फॅकल्टीमध्ये आणि त्याला वाटलं की मला म्युझिक मध्ये काही क्रेडिट कोर्स, मला म्युझिक सुद्धा कोर्स करायचा आहे, क्रेडिट कोर्स करायचे आहेत,
तर त्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्सच्या शिक्षणाबरोबर म्युझिक शिक्षण घेता असेल किंवा संस्कृत शिक्षण घेता असेल. एखाद्या विद्यार्थ्याचं वाटलं काय ना की मी एखादा आता MBBS धोरणामध्ये केलेलं आहे. आणि याच्यामुळं विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची क्षमता, आंतर विद्याशाखेचं ज्ञान आणि विचार करण्याची शक्ती प्राप्त होऊन त्याची क्षमता वाढू शकेल. अशा पद्धतीनं नवीन संशोधनाला चालना मिळणार आहे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा अभ्यास करतोय आणि त्याला वाटलं की मला सोशलॉजीचा अभ्यास करायचा आहे, समाजशास्त्राचा अभ्यास मला करायचा आहे, आता त्या विद्यार्थी शक्य होणार आहे. अशा पद्धतीनं या उदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, त्यांची बौद्धिकता, त्यांची नीतिमत्ता, संज्ञात्मक दृष्टी वाढण्याला फार मोठी मदत होऊ शकेल. आणि अशा पद्धतीनं 21व्या शतकात विद्यार्थी घडवण्यासाठी या उदारमत्वाच्या शिक्षणाचा फार मोठा फायदा होणार आहे, हे असं मला वाटतं. आणखी एक महत्वपूर्ण बदल म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या उच्च शिक्षणामध्ये अभ्यासक्रमातील लवचिकता, ज्याला आपण म्हणतो की फ्लेक्झिबिलिटी, हे सुद्धा एक फार महत्वाचा भाग येत आहे. आता जो अभ्यासक्रम असेल तो नवीन अभ्यासक्रम हा त्या आपल्या भागातील, आपल्या विभागातील, आपल्या देशातील आपले जे सध्याचे प्रश्न जे आहेत, सध्याच्या आवश्यकता आहेत, याच्यावरती आधारित असेल. आणि या अभ्यासक्रमामध्ये भारतीयत्व याला फार मोठं महत्व दिलं. आपले संस्कार, आपली संस्कृती, ह्या सर्वांना या ठिकाणी फार मोठं महत्व दिलेलं आहे. आणि हे करत असताना की विद्यार्थी करत असताना विद्यार्थ्यांना संशोधनाचे पेपर वाचना देणे, त्यांचे सेमिनार घेणे, आंतरविद्याशाखेमध्ये विचार मंथन करणे, आंतरविद्याशाखेबरोबर अध्यापन करण्याची आवश्यकता, विद्यापनाला संधी देणे, अशा प्रकारे या सर्व गोष्टी करून या माध्यमातून मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडू शकेल आणि ते समविचार करू शकतील असं वाटतं. त्याचप्रमाणे आता सध्याचे काही वातावरण बदल जे आहेत त्यांना आपण बातम्या विचार केला, आपण बघतो निसर्गातील अनियमितता जे आहे, उदाहरणार्थ अनियमित पाऊस पडणे, शेतीचं नुकसान, शेतीचं उत्पादन कमी होणं, माणसांना निम्न प्रकारचे आजार, अशा प्रकारचे क्लायमेट चेंज सारखे विषय, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, अन्न प्रदूषण, कचऱ्याचं नियोजन, स्वच्छता, सॅनिटेशन, अशा ज्या आणि आपली जैविक विविधता जी आहे आपल्या देशामध्ये त्याचं संरक्षण करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि या उदारमत्व अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींच्या ठिकाणी मोठा समावेश होणार आहे. आणि अशा पद्धतीनं हे करत असताना सुद्धा एक आणखी बदल म्हणजे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, मूल्याधिक शिक्षणाचा पाया या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घातलेला आहे. आणि ज्याला म्हणतो मूल्याधिक शिक्षण म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या मध्ये संविधानात्मक मूल्य निर्माण करणं. आमची संविधान कर्तव्य काय आहेत, आमची ड्युटी काय आहे, ह्या ड्युटीवरच आमचे अधिकार काय, बरोबर आम्ही कर्तव्य आम्ही काय केलं पाहिजे, नेशन फर्स्ट, व्हॉट कॅन आय डू फॉर माय कंट्री, ही संविधानिक मूल्य, सत्य, नीतिमत्ता, आचरण, शांती, प्रेम, अहिंसा, वैज्ञानिक दृष्टी, नागरिकत्व, सेवाभाव, कृतिशीलता, सामाजिक उपक्रम इत्यादी मध्ये आपल्याला सहभाग घेणं फार आवश्यक आहे. आणि या संविधानिक मूल्यांची, मूल्य शिक्षणांची, मूल्य गोष्टींची जोपासना करणं फार महत्वाचं आहे. यामध्येच या भारतीय संस्कृती मला वाटतं या ठिकाणी फार महत्वाची आहे. अशा पद्धतीनं भारताचं 21व्या पिढीतील शिकणारा विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं भारतातील एक अतिशय विद्वान अशा प्रकारचा जागतिक नागरिक तयार होऊ शकेल. त्यांना देशाचा साठी सम नागरिक असेलच, पण खऱ्या अर्थानं तो जागतिक नागरिक सध्या तयार होऊ शकेल अशा प्रकारचा विश्वास या नवीन नैतिक धोरणावर केलेला आहे. आणखी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या उदासीन भाग म्हणजे की उदासीन भाग म्हणजे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना त्याला इंटर्नशिप काही काळ, हे 2-3 महिन्याचा काळ त्यांनी त्या उद्योग क्षेत्रामध्ये घालायचा आहे, त्यांनी तिथे काम करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी, प्रोफेसर आणि यांच्याबरोबर काम करून हा त्यांचा इंटर्नशिपचा काळ जो आहे या माध्यमातून त्या अधिक गोष्टी त्या ठिकाणी ज्ञान संपन्न होणार आहे, याची आपल्याला कल्पना येऊ शकेल ना. त्याचप्रमाणे मी असं म्हटल्या पद्धतीने आपल्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक असा काळसंगत अभ्यासक्रम, की जो अभ्यासक्रम आधुनिक आहे, काळसंगत आहे आणि त्या अभ्यासक्रमावरती आपल्याला पुढं
काम करण्याची संधी मिळणार आहे, उदंड काढता येणार आहेत, अशा अभ्यासक्रमाला या ठिकाणी फार मोठा बदल या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. त्याचप्रमाणे नवीन अभ्यासक्रम तयार करणं, त्याचं मूल्यांकन करणं, मूल्यांकन विकसित करणं, ह्या गोष्टी सुद्धा फार मोठा भर दिलेला आहे. आताची शिक्षण पद्धती जी आहे, जी परीक्षा पद्धत आहे, परीक्षा पद्धतीने सुद्धा फार मोठा बदल केलेला आहे. आता आपण भारतामध्ये सर्वसामान्यपणे मुलांची सेमिस्टर एक्झामिनेशन घेतो आणि एक्झामिनेशनवरती जास्त भर देतो, ज्याला म्हणतो वन टाइम सेमिस्टर एक्झामिनेशन. परंतु असं न करता यानंतर सातत्यानं विद्यार्थ्यांचं गुणमूल्यांकन करणं, सातत्यानं प्रत्येक आठवड्यात त्यांचं मूल्यांकन करणं, त्यांची परीक्षा घेणं, संवाद साधणं, आणि परीक्षा स्वरूप हे फार बदललेलं आहे. परीक्षा स्वरूपात हे संवादाचं असेल, सेमिनारचं असेल, चर्चेचं असेल, प्रश्न सोडवणं असेल, एकत्रित चर्चा करणं असेल, किंवा घरी जाऊन अभ्यास करून त्याच्यावरती त्यांना निबंध लिहिणं असेल किंवा रिव्ह्यू लिहिणं असेल, अशा प्रकारे परीक्षेचं स्वरूप सुद्धा ठिकाणी बदललेलं आहे. अशा पद्धतीनं या सर्व गोष्टीमधून आमचा जो विद्यार्थी बाहेर पडू शकेल तो निश्चितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती विद्यार्थी आमचं चमकू शकेल. आणि अशा पद्धतीनं यातून जी आमची नवीन पिढी तयार घडू शकेल, ही पिढी ही ज्ञानाधी समाजाची नवीन पिढी असेल. आधुनिक भारताचा भारत जो आहे, या आधुनिक भारत हा ज्ञान संपन्न देश जो असेल, या देशाची पिढी असू शकेल. अशा पद्धतीनं की भारत एक जगातलं उत्तम प्रकारचं ज्ञान संपन्न देश बनू शकेल, याच्यावरती मला परिपूर्ण खात्री एकदम आहे. या पद्धतीनं उच्च शिक्षण बदल केलेला आहे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे काय आपले जे विद्यापीठ आहेत, की ज्या भारतातील पहिल्या जगातील 100 विद्यापीठामध्ये आम्ही स्थान मिळू शकू, याची खात्री आहे. भारतातील उच्च शिक्षणाचा हा विकास पाहताना मला असा अभिमान असं वाटतो की दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे. आणि यासाठी भारत सरकारनं 6% ऑफ GDP आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च करायचं भारत सरकारनं मान्य केलेलं आहे. ही सुद्धा फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझी पूर्ण खात्री आहे या धोरणामुळे आमच्या सर्व उच्च शिक्षणाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकेल. आणि त्या आर्थिक मदतीच्या सहाय्यामुळे आम्ही आमच्या विद्यापीठांचा दर्जा, त्यांची गुणवत्ता आणि संशोधन यावरती जगावरती आम्ही सर्वश्रेष्ठ ठरू असं मला वाटतं. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाची महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जगातील पहिल्या 100 विद्यापीठांना, परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये त्यांच्या विद्यापीठाच्या शाखा व त्यांची विद्यापीठ भारतामध्ये स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेला आहे. हा सुद्धा फार मोठा अमूल्य अशा प्रकारचा बदल आहे. आणि या पद्धतीनुसार की अशी 100 विद्यापीठे जे आहेत, ही 100 विद्यापीठ भारतामध्ये त्यांचे कॅम्पसेस, त्यांचे विद्यार्थी ओपन करतील. आणि अशा पद्धतीनं आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळू शकेल. मित्र हो, मला तुम्हाला सांगायचं आहे, भारतातून दरवर्षी 7 ते 8 लाख विद्यार्थी भारताच्या बाहेर उच्च शिक्षणासाठी जातात. आणि याचा खर्च आपण जर पाहिला, 8 लाख विद्यार्थ्यांचा खर्च पाहिला, इट गोज आय थिंक अबाउट 80,000 about 80 to 90,000 करोड्स. हे लक्षात तुम्ही घ्या. त्यांना 90,000 कोटी रुपये आपण खर्च करतो दरवर्षी. एवढा पैसा भारतातून परदेशामध्ये जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या ह्या विद्यार्थ्यांना आम्ही जर भारतामध्ये उच्च शिक्षण देऊ शकलो, तशा आम्ही सुविधा जर निर्माण करू शकलो, तर बाहेर जर आमचा जो भारतीय विद्यार्थी जो आहे तो आमच्या देशामध्ये राहू शकेल. आणि या भारतामध्ये त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण आणि संशोधन करण्यास संधी मिळू शकेल. आणि या माध्यमातून आम्ही 80,000 कोटी रुपयाची बचत करू शकू. आम्ही त्यांना भारताचं दरवर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न उच्च शिक्षणासाठी 30,000 ते 40,000 कोटीचं आहे. म्हणजे भारताच्या राष्ट्रीय खर्चापेक्षा डबल खर्च आपले मुलं बाहेर करतात. पण तो इथं जर झाला तर त्याचा उपयोग भारतात उच्च शिक्षण घडण्यासाठी मोठा मदत होऊ शकेल असं मला वाटतं. या अनुषंगानं सध्या आपलं जे भारत सरकारचं शिक्षण विभाग जो आहे, भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय आहे, त्याचा विचार करत आहे. आणखी महत्त्वाचं धोरण म्हणजे या नवीन शिक्षण धोरणामध्ये MH40 नाव बदललेलं आहे. MH40 नाव बदलून मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, भारताचं शिक्षण मंत्रालय, असा फार मोठा ऐतिहासिक निर्णय बदल या ठिकाणी या नवीन शिक्षण धोरणामध्ये घेतलेला आहे. आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे. अशा पद्धतीने हे होत असताना त्याच पद्धतीनं आमच्या विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये उच्च प्रकार प्राध्यापकांची गुणवत्ता निर्माण करणं, हे सुद्धा मोठा बदल केलेला आहे. आणि त्यासाठी
संशोधनाला चालना, नवनिर्मितीला चालना कुशल अध्यापकांसाठी करण्याची या ठिकाणी सोय केलेला आहे. विशेष म्हणजे आता आपण API करतो, या API मध्ये संशोधनाला फार मोठी संधी नाही. आता या ठिकाणी APIच्या ऐवजी प्राध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंटसाठी संधी दिलेला आहे आणि प्रत्येक प्राध्यापकाला संशोधनाच्या आधारावरती जे प्राध्यापक चांगल्या प्रकारचं संशोधन, नाविन्यपूर्ण संशोधन करतील आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते प्रकाशन करतील, अशा प्राध्यापकांना हा फार मोठी चालना दिलेला आहे. त्यांच्या करिअर ॲडव्हान्समेंटमध्ये संशोधनाला फार मोठी चालना दिलेला आहे. आता API मध्ये काय होतं, आपण किती पेपर पब्लिश झाले, कसे झाले, कुठे झाले कोण बघत नाही. आता नवीन संशोधन धोरणामध्ये संशोधनाला गुणवत्तापूर्ण संशोधन ही यातली फार महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि यासाठी नवीन शिक्षण धोरणामध्ये अनेक गोष्टींची या ठिकाणी तरतूद केलेला आहे. प्लॅगरिझमसाठी चेक केलेला आहे, गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्तम प्रकारच्या प्राध्यापकांची परिनियमन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे सर्व होत असताना माझी पूर्ण खात्री एकदम आहे की आमच्या प्राध्यापकांना परदेशी प्राध्यांच्या बरोबर कोलॅबोरेशन करणं, संशोधन करणं आणि परदेशाबरोबरच विद्यापीठातील आंतरशाखांमध्ये निरनिराळ्या शाखांच्या मध्ये संशोधन करणं, कोलॅबोरेशन करणं, सहाय्य करणं यासाठी सुद्धा फार मोठी सोय केलेला आहे, हे तुम्हाला सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे आता आमचे जे अभ्यासक्रम आहेत, त्या आमचे वर्ग असणार, वर्गामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारची यंत्रणा, सुसज्ज नवीन अभ्यास वर्ग आमचे असतील ना, यामध्ये आमच्या प्राध्यापकांना या प्रकारचं मोठं ट्रेनिंग दिलं जाईल, सक्षम केलं जाईल. आता आपण म्हणतो भारतामध्ये, मी म्हटलं, वी हॅव द गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट एडेड युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट अनएडेड युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज, अशी नाव आहेत. यापुढे नवीन शिक्षण धोरणामध्ये प्रायव्हेट विद्यापीठ आणि सरकारी विद्यापीठ यांना समान दर्जा दिलेला आहे. हे सुद्धा या उच्च शिक्षण धोरणाचा एक महत्वाचा भाग येत आहे. यापुढे कुणी म्हणणार नाही की ते प्रायव्हेट विद्यापीठाचं युनिव्हर्सिटी यापुढे त्यांना समान दर्जा देऊ शकेल आणि कुठलाही बदल केला जाणार नाही. त्याचप्रमाणे एक विशेष म्हणजे मला सांगायचं म्हणजे उच्च शिक्षण घेत असताना आपले जे मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत, म्हणजे त्यामध्ये SC आहेत, ST आहेत, OBC आहेत आणि इतर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जे मागासवर्गीय आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची शासनाने सोय केलेला आहे. या नवीन शैक्षणिक पॉलिसीमध्ये, या धोरणामध्ये अशा प्रकारच्या स्कॉलरशिपची तरतूद केलेला आहे आणि त्यांना प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणापर्यंत, महाविद्यालयीन शिक्षणापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची एक खास अशा प्रकारे आर्थिक मदत द्यायचं ठरलेलं आहे आणि त्याशी तरतूद करण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे. आणि अशा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी एक स्टुडंट स्कॉलरशिप पोर्टल हे बनवण्यात येणार आहे आणि या माध्यमातून आमच्या सर्व अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांची फेलोशिप, त्यांची स्कॉलरशिप वेळेस मिळू शकेल. अशा पद्धतीनं उच्च शिक्षणामध्ये त्यांना प्राधान्य दिलं जाईल, त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल, अशा प्रकारची एक नवीन संकल्पना या ठिकाणी मांडलेला आहे. हे होत असताना प्राध्यापकांच्या वतीमध्ये काय लोकांचे गैरसमज आहे उच्च शिक्षणामध्ये की दिस टर्म कॉल आय थिंक ॲज अ टेन्युअर. इथं लोकांची गडबड झालेली आहे. टेन्युअर म्हणजे काय ना, टेन्युअर म्हणजे साधा आपला 2 वर्षाचा प्रोबेशन काळ. ज्या प्राध्यापकांना अशा प्रकारचा प्रवेश काळ दिलेला आहे, त्या प्रोबेशनच्या काळामध्ये प्राध्यापकांची गुणवत्ता, त्यांचं कौशल्य, त्यांच्या अध्यापनाची पद्धत, त्यांनी केलेलं योगदान आणि अशा प्रकारच्या संबंध गोष्टींचा अभ्यास केला जाईल आणि मग त्या प्राध्यापकाला आपण ज्याला म्हणतो ना की त्यांना टेन्युअर ट्रॅक पोझिशन म्हणजेच परमनंट जॉब त्या ठिकाणी दिला जाऊ शकेल. त्यांना ही सुद्धा त्यामध्ये फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणखी पुढे महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्राध्यापक घाबरायचं कारण नाही. तुम्ही तुमची गुणवत्ता मेंटेन करा, गुणवत्ता वाढवा, विद्यार्थी घडवा. निश्चितपणे त्या आधारावरती तुम्हाला तुमचं प्राध्यापक हे निश्चितपणे कायमस्वरूपी असू शकेल, यात मला शंका वाटत नाही. अशा प्रकारे तरतूद केलेलं आहे. त्याच पद्धतीनं एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे जे तरुण प्राध्यापक आहेत, ज्यांनी संशोधनामध्ये मोठं काम केलेलं आहे, भरी योगदान दिलेलं आहे, ज्या अनेक विद्यार्थी घडवल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना काळाच्या अगोदरच म्हणजे लवकरात प्रमुख सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीनं प्राध्यापकांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा, प्राध्यापकांच्या विकासासाठी सुद्धा या शिक्षण धोरणामध्ये फार मोठा बदल केलेला आहे. हे सर्व होत असताना एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे भारतातील शिक्षण वाढवत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, शिक्षण आणि संशोधन या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत.
शिक्षण आणि संशोधन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते आपण वेगळं करू शकत नाही. जसं बॉडी अँड माइंड कॅनॉट बी सेपरेटेड, सिमिलर त्याच पद्धतीनं शिक्षण आणि उच्च शिक्षण आणि संशोधन याच्यामध्ये बदल करता येऊ शकत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगानं 21 शतकातली भारत घडवण्यासाठी या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये संशोधनावरती फार भर दिलेला आहे. आणि या भर देण्यासाठी भारत सरकारनं या धोरणामध्ये इस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF ची स्थापना केलेली आहे. राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना, फंडिंग देणारे राष्ट्रीय फंडिंग देणाऱ्या संस्थेची स्थापना या ठिकाणी करण्याचं मान्य केलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये माननीय भारताचे अर्थमंत्री यांनी 220 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी यासाठी केलेली आहे. आणि टोटल या 5 वर्षासाठी 22,000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. आता आपण हे पाहिलं पाहिजे, असं काय केलंय त्यांना? तर भारतामध्ये जे संशोधन जे होतं ते प्रामुख्यानं आमच्या IITs मध्ये, IIMs मध्ये आणि बाकीच्या संशोधन संस्थेमध्ये, उदाहरणार्थ CSIR नेटवर्क ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट, CSIR नावाची राष्ट्रीय संस्था आहे संशोधनाची, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. या संस्थेच्या 40 प्रयोगशाळा आहेत. या 40 प्रयोगशाळांमध्ये 7,000 सायंटिस्ट काम करतात. तशा प्रकारे डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अशा प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत, तिथे 3,000 सायंटिस्ट काम करतात. तसं ICMR सुद्धा इंडियन कॉलेज मेडिकल रिसर्च आहे, त्यांच्या 100 प्रयोगशाळा आहेत, तिथं 4,000 सायंटिस्ट काम करतात. तसं ऍग्रिकल्चर आहे, तिथं 6,000 सायंटिस्ट काम करतात. आणि याच बरोबर आपल्या विद्यापीठांच्या मध्ये, सेंट्रल विद्यापीठांमध्ये आणि आपल्या स्टेट महाविद्यालयामध्ये प्रचंड संशोधन होतं. मला आनंद असं वाटतो की हे होत असताना विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना देणं, कारण 85% आमचे विद्यार्थी हे आमचे स्टेट विद्यापीठातून शिक्षण घेत असतात. 85% विद्यार्थी. IIT मध्ये फक्त 1% विद्यार्थी शिक्षण घेतो, IIM मध्ये 0.5% शिक्षण घेतो. पण आमच्या राज्य विद्यापीठाच्या मध्ये 80% विद्यार्थ्यांचं शिक्षण इथे पूर्ण होतं. त्याच पद्धतीनं 80% संशोधन विद्यापीठाच्या विद्यार्थी आहे ते आमच्या राज्य विद्यापीठ होतं, स्टेट विद्यापीठ होतं. आणि म्हणून या नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना देणं, तिथे म्हटलंय सीड, ग्रो अँड फॅसिलिटेट रिसर्च इन द युनिव्हर्सिटीज इन इंडिया. आणि हे करत असताना, कारण आता सध्या भारतातील शिक्षणाचा, संशोधनाचा दर्जा हा विद्यापीठामध्ये कमी आहे. हे पहा, मी स्वतः एक शास्त्रज्ञ आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर मी काम करतो, वैयक्तिक पातळीत आपण मोठे आहोत हे शास्त्रज्ञ म्हणून. पण जेव्हा आपण विद्यापीठाचा एकत्रित विचार करतो तर त्या पातळीवरती आपण मागे आहोत. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो विद्यापीठामध्ये फक्त काही प्रोफेसर संशोधन करतात आणि बहुतांशी करत नाही. त्याचा परिणाम असा झालेला आहे, विद्यापीठाची संशोधनाची क्षमता फार कमी झालेली आहे. आणि म्हणून नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यापीठातील संशोधनाला चालना देणं, प्राध्यापकांना मदत करणं, संशोधन वाढवणं, फंडिंग देणं, नवीन सुविधा निर्माण करणं, हे या ठिकाणी नॅशनल रिसर्च फाउंडेशन फार महत्वाचा असं उद्देश एकदम आहे. आणि त्याच पद्धतीनं की आपण जे म्हणतो ना की भारत सरकारच्या जे म्हटलं काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा डिपार्टमेंट अटॉमिक एनर्जी, इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट, या भारत सरकारच्या संशोधन संस्था आणि विद्यापीठ याच्यामध्ये समन्वय निर्माण करून एकत्रित काम करणं हे सुद्धा या ठिकाणी फार महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आमचे जे पॉलिसी मेकर आहेत त्यांना याची जाणीव करून देणं, त्यांना याचं प्रशिक्षण देणं, आणि अशा पद्धतीनं या सततच्या या माध्यमातून आम्ही त्यांच्यामध्ये बदल करू शकू असं मला वाटतं त्यांना. आणि या माध्यमातून मला असं वाटतं की भारतातील विद्यापीठामध्ये संस्था माग दिल्यामुळे आमच्या संस्थेमध्ये फार मोठी प्रगती होऊ शकेल. आणि हे होत असताना इन्क्युबेशन सेंटर, संशोधनावरती आधारित जी शिक्षण पद्धती आहे त्यामुळे नवीन उद्योगधंदे, संशोधनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होतील, कारखाने निर्माण होतील. आणि अशा पद्धतीनं एक फार मोठा बदल आम्ही करू शकू असं वाटतं. हे सर्व होत असताना उच्च शिक्षणामध्ये काय बदल केलेले आहे ते आणखी अशाच म्हणजे की उच्च शिक्षणामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि AICTE आता ह्या पूर्णपणे बंद होणार आहेत. या ठिकाणी UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि AICTE याचं विलीन एकत्रित करून त्या गोइंग टू कन्वर्ट इनटू स्मॉल काउन्सिल्स. आणि सध्या भारतामध्ये एक स्वतंत्र इन्स्टिट्यूट निर्माण केलं, त्याचं नाव आहे द हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, HECI.
परत मी सांगतो, द हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया HECI या एका राष्ट्रीय संस्थेची स्थापना करणार आणि एक संस्था अशी आहे की या ठिकाणी 4 संस्था काम करतील. ही प्रमुख संस्था असणार आहे. भारत सरकारची ही उच्च शिक्षणाची प्रमुख संस्था असणार आहे, द नॅशनल हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया HECI. आणि त्यामध्ये एक रेग्युलेटरी बॉडी आहे, त्याचं असं म्हणतात नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल NHERC. 2 नंबर आहे नॅशनल अक्रेडिटेशन काउन्सिल NAC. 3 नंबर आहे हायर एज्युकेशन ग्रांट्स काउन्सिल आणि 4था नंबर आहे जनरल एज्युकेशन काउन्सिल GEC. आणि ह्या 4ही संस्थाचे जे काम जे आहे, हे 4 संस्थांचं काम हे नॅशनल द हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत चालेल. अशा प्रकारे संबंध संशोधन संस्थांचा जे म्हणतो ना विलीनीकरण, एकत्रीकरण, ज्याला आपण कन्सॉलिडेशन ऑफ द इन्स्टिट्यूट करण्याचा मोठा एक बदल या नवीन पॉलिसीने केलेला आहे. आणि आता काय होते पहा, आता मेडिकल काउन्सिल वेगळं आहे, ऍग्रिकल्चर काउन्सिल वेगळं आहे, लॉ काउन्सिल वेगळं आहे, फिलॉसॉफी काउन्सिल वेगळं आहे. या सर्व काउन्सिलचा एकत्रीकरण करून एकत्रित पद्धतीनं राष्ट्रीय पातळीवरती आपल्याला एक विचार करणं आणि निर्णय घेणं फार सोपं होणार आहे. पण अशा पद्धतीनं उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि संशोधनाला बळ देण्यास मदत होणार आहे. हा सुद्धा एक फार मोठा आय थिंक बदल आहे. त्याच पद्धतीने महत्त्वाचा बदल म्हणजे यूज ऑफ टेक्नॉलॉजी. आज भारत जगामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक आर्थिक महासत्ता बनत आहे. जगामध्ये आज आपला क्रमांक मोठा आहे. जगातल्या पहिल्या 5 देशामध्ये भारताचा नंबर लागतो. आणि म्हणून इन्फॉर्मेशन कम्युनिकेशनचा वापर करून ऑनलाईन एज्युकेशन, डिजिटल एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी वापर करण्याचं ह्या पॉलिसीमध्ये ठरवलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही आमच्या खेडेगावामध्ये पोहोचू शकू, आम्ही आमच्या दुर्गम भागामध्ये जाऊ शकू आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही आमच्या शिक्षणाचा प्रसार करू शकू. आणि त्या अनुषंगानं आमच्या देशातील साक्षरता शिक्षणाचं जे GR रेशो आहे तो निश्चितपणे 2050 पर्यंत आम्ही 50% करू शकू असं मला वाटतं. आणि या माध्यमातून या उच्च शिक्षणाच्या नवीन धोरणानुसार माझी परिपूर्ण खात्री आहे की याचबरोबर नवीन इन्स्टिट्यूटची निर्मिती, उदाहरणार्थ लँग्वेजेसना महत्व, याच्यामध्ये भाषेला महत्व दिलं जात नाही. देशामध्ये कुठल्याही देशाची संस्कृती ही ती संस्कृतीची पायमूळ त्या भाषेमध्ये असतात. आणि म्हणून भाषेला प्राधान्य देणं, भाषेचा विकास करणं, भाषेला चालना देणं हे फार महत्वाचं आहे. एवढंच नव्हे तर उच्च शिक्षणामध्ये कॉलेजमध्ये प्राथमिक पदवीचं शिक्षण हे त्या भाषेमध्ये याचं शिफारस केलेलं आहे. हा सुद्धा फार मोठा बदल आहे. उदाहरणार्थ एखाद्यानं जर शिक्षण मराठीमध्ये घेतलं तर काय हरकत नाही. मातृभाषेमध्ये घेतलेलं शिक्षण हे नेहमी समजतं, आकलन सोपं जातं आणि त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो, याच्यावरती कुणाला शंका नाही. म्हणून हा सुद्धा फार मोठा बदल आहे की पदवीपूर्व शिक्षणामध्ये मातृभाषेला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. ही सुद्धा फार मोठी घटना आहे. मित्र हो, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये 700 भाषा होत्या. आज भारतातील जवळजवळ 300 भाषा नामशेष झालेल्या आहेत. आणि म्हणून भाषाशास्त्राला चालना देणं, प्रॉपर एज्युकेशनला चालना देणं हे फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी म्हणून केलेलं आहे. आणि शेवटी महत्त्वाचा बदल म्हणजे आपण मी म्हटलो इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड मेडिकल एज्युकेशन. आता आपण जर पाहिलं तर आपले जे विद्यापीठ आहेत की सेपरेट मेडिकल कॉलेज, सेपरेट इंजिनिअरिंग कॉलेज, सेपरेट डिप्लोमा कॉलेज, सेपरेट मेडिकल युनिव्हर्सिटी, सेपरेट इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी, सो अँड सो फॉर्थ. आता हे चालणार नाही. या सर्व विद्यापीठांना जे प्रॉपर एज्युकेशन आहेत त्यांना सर्व विद्याशाखा त्यांना ओढाव्या लागतील. उदाहरणार्थ जे विद्याशाखा समजा मेडिकलच्या आहे, समजा गृहीत धरा की महाराष्ट्र मेडिकल युनिव्हर्सिटी नाशिक, तर त्यांना आता काय करायला लागणार आहे, दे हॅव टू ओपन द डिसिप्लिन ऑफ फॅकल्टी ऑफ सायन्स, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, फॅकल्टी ऑफ कॉमर्स, फॅकल्टी ऑफ लॉ, फॅकल्टी ऑफ सोशल सायन्सेस, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट. आणि अशा पद्धतीनं या विद्यापीठ रूपांतर हे बहुविद्याशाखा विद्यापीठ होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी भारत सरकारने या पॉलिसी अनुसार 2030 पर्यंत याचं समग्र प्लॅनिंग करायचं आहे, आराखडा तयार करायचा आहे, त्याचे फिजिबिलिटी पाहायचे आहे. आणि 2040 पर्यंत भारतामध्ये एकही अशी विद्यापीठ नसेल की ते एका युनिटरी आहे की एका शाखेचे आहे. हा फार मोठा बदल आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या अनुषंगानं इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीज जे आता ज्या आहेत, ज्याला आपण इंजिनिअरिंग एज्युकेशन किंवा जे आपण म्हणू आता की आपण काय म्हणतो त्याला ऍग्रिकल्चर एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन, मोठा बदल होऊ शकेल. हे पण भारतामध्ये मला आश्चर्य वाटेल, भारतामध्ये आपल्या एकूण विद्यापीठ 1000 विद्यापीठ 90 विद्यापीठ ऍग्रिकल्चरचे आहेत, 90 विद्यापीठ. आणि त्यांचा अभ्यास अनेक वर्ष बदललेला नाही.
संशोधन चालत नाही, इनोव्हेशन नाही, एंटरप्रेन्योरशिप नाही, अनुभव नाही, उपयोग काय असल्या विद्यापीठांचा. आणखी एक भाग सांगतो. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानी जे मेडिकलचं सर्व पाहतात, त्यांनी मागच्या 21 वर्षामध्ये मेडिकलचा अभ्यासक्रम बदललेला नव्हता. हे लक्षात किती किती अवघड आहे पहा. जग चाललंय कुठं विज्ञानामध्ये, मेडिकलमध्ये. आणि आमच्या देशामध्ये, भारतामध्ये 21 वर्ष अभ्यासक्रम बदलला होता मेडिकलचा. आता नॅशनल हायर एज्युकेशन काउन्सिल, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियामध्ये असल्यामुळं आता असं होणार नाही. कारण हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया हे सर्वानुमती बॉडी असणार आहे. ते पाहणार आहे तुमचा अभ्यास अध्ययन केला का, तुम्ही तुमचा अभ्यास बदलला का, नवीन त्यामध्ये काय केलं, संशोधन त्यामध्ये भाग दिला का, संशोधन चालना दिली का, याचा संबंध नियंत्रण आता या ठिकाणी हायर एज्युकेशन कमिशन इंडियाचं राहणार आहे. आणि अशा पद्धतीनं की प्रोफेशनल एज्युकेशन सुद्धा फार मोठ्या या ठिकाणी भर दिलेला आहे. आणि त्याचबरोबर मी आपण म्हणतो संशोधन, मी नेहमी असं म्हणतो की संशोधन जरी म्हटलं उच्च शिक्षणामध्ये प्राधान्य आहे, पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, संशोधनाची सुरुवात ही त्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणापासून होते. आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक महत्वपूर्ण बदल केलेला आहे की आमच्या मुलांच्या मध्ये विज्ञानाची आवड निर्माण करतो. विज्ञानाची आवड निर्माण करत असताना विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या विषयाला प्राधान्य देणं आणि त्या विषयाचा अधिक अभ्यासक्रम देऊन सक्षम शिक्षक देणं. आणि अशा पद्धतीनं त्या प्राथमिक शिक्षणामध्ये आणि माध्यमिक शिक्षणामध्ये मुलांना उत्तम प्रकारचं अद्यावित नवीन तंत्रज्ञान शिकवणं फार महत्वाचं आहे. आणि मग त्यांची आवड निर्माण करणं, त्यासाठी त्याला स्कॉलरशिप देणं, विद्यार्थ्यांना हायस्कूलमध्ये स्कॉलरशिप देणं, प्राथमिक शाळांमध्ये स्कॉलरशिप देणं आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून, इंटर्नशिपच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांना भेटणं, त्यांना प्रयोग करण्यास चालना देणं, तसंच सुविधा निर्माण करणं, त्यांना स्कॉलरशिप देणं. अशा प्रकारे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेपासून आमच्या विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण होऊ शकेल. आणि हे विद्यार्थी जेव्हा आमच्या विद्यापीठामध्ये येतील तेव्हा ते खऱ्या अर्थाने विद्यार्थी संशोधनात स्वतःला वाहून घेऊ शकेल ना. अशा पद्धतीनं हे संशोधनाचं फार मोठं वातावरण निर्मिती यामध्ये होणार आहे. अशा पद्धतीनं मला खात्री आहे या नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळं उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून भारतामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकेल, होणार आहे. आणि या माध्यमातून भारत हे जगातील महान ज्ञान सत्ता बनू शकेल याच्याविषयी मला परिपूर्ण खात्री आहे सगळ्यांना. आणि या ज्ञान महासत्तेमधूनच आपण खऱ्या अर्थानं जगद्गुरू बनवू शकू त्यांना, याचा मला परिपूर्ण विश्वास एकदम आहे. आता या संदर्भात जेवढं बोला तेवढं थोडंच एकदम आहे, पण तरी सुद्धा आता वेळेची मर्यादा आहे. मी आता असं करतो, मी इथं थांबतो आणि आपल्या प्राध्यापकांना या उच्च शिक्षणाविषयी आणि संशोधनाविषयी काही प्रश्न असतील मला विचारू शकता, मी त्यांची उत्तर देऊ शकेन. चोपडे सर, नमस्कार. चोपडे सर, धन्यवाद. उत्तम अभ्यासपूर्ण समर्पक, मोजक्या आणि तरीही परिणामकारक शब्दात आपण या विषयाची मांडणी केली. कुलकर्णी सर, हा बोला सर. विशेष म्हणजे सरांना मी नेहमी इंग्रजीमध्ये बोलताना पाहिलेलं आहे, फक्त बैठकीमध्ये ते मराठीत बोलतात. आज सुंदर विषय त्यांनी संपूर्ण मराठीमध्ये फारसे इंग्रजी. निश्चितपणेच सर, निश्चितपणेच. कारण मी एका वाक्यात त्यांच्या पूर्ण भाषणाचा गोषवारा मी घेत होतो की मोजक्या आणि परिणामकारक शब्दात आपण ही मांडणी केली. याचं कारण असं आहे की हे नवीन शैक्षणिक धोरण काही तास दीड तासाच्या वेळेच्या मर्यादेत मांडणं आणि ते समजावून सांगणं शक्य नाही. आणि या नवीन शैक्षणिक धोरणाचा जो परिणाम आहे तोही काही 2, 4, 5 वर्षामध्ये आपल्याला दिसणार नाही. तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे पुढच्या 20-25 वर्षाचा कालखंड त्यामध्ये जाऊ शकतो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नवभारताची, म्हणजे सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की सुवर्णाक्षराने लिहावा असा हा दिन होता, असा हा दिवस होता. तर निश्चितपणेच नवीन शैक्षणिक धोरणामागची तीच भूमिका आहे. उज्ज्वल भारताचा आणि ज्ञान क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास नेण्याचा आपला प्रयत्न आहे. आपले मान्यवर अनेक प्राध्यापक प्रतिनिधी, ज्यांचा अनेकांचा उल्लेख इथे करता येईल, परंतु एका मान्यवरांचा उल्लेख मी इथे करतो की ज्या महाविद्यालयात मेश्राम सर होते, ज्या महाविद्यालयात मी सध्या कार्यरत आहे, त्या सीपी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य आणि नागपूर विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून डॉक्टर मिलिंद बारहाते, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, हेही या ज्ञानसत्रात उपस्थित होते आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. आणि एक सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की मी आता सर्वांना अनम्यूट करेल, त्यानंतर पुन्हा मी म्यूट करेल,
ज्यांना प्रश्न विचारायचा आहे तो अगदी कमी शब्दांमध्ये, याचं कारण आपण विषय सर्वांनी ऐकलाय त्यामुळे मी त्यावर कुठलंच भाष्य करणार नाही किंवा ते टाळलेलं आहे. तर आपण कमी शब्दांमध्ये प्रश्न विचारावा जेणेकरून सर छान त्याला उत्तर देऊ शकतील, प्रतिसाद देऊ शकतील. हा वाटमोळे सर तुम्ही हा झाले अनम्यूट. हॅलो सर्व प्रतिनिधींना हॅलो, एक सूचना आहे की ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनीच केवळ आपल्याला अनम्यूट करायचं आहे, आपल्या माईकवर टिक करायचं आहे आणि आपला प्रश्न विचारून झाला की पुन्हा स्वतःच म्यूट व्हायचं आहे. बोला सर. सर माझा एक प्रश्न होता की आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे आतापर्यंत महाविद्यालय आहेत ते परिवर्तित होतील विद्यापीठामध्ये, पण आता जसं अनुदानित आणि विना अनुदानित असा प्रकार आहे तर तोही समोर सुरू राहील का? सर तुम्ही म्यूट आहात, एक मिनिट. माझा प्रश्न आलाय का? आवाज येतो आहे? हा येतोय. हॅलो. हा, त्याचं उत्तर असं आहे. हा, आपण बघाशी जे सांगितलं त्याप्रमाणे आता जे महाविद्यालय आहे हे सगळे आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यापीठ होऊन जातील, स्वायत्त होतील, काही वेगळे असतील. तर आता जुन्या शैक्षणिक धोरणामध्ये अनुदानित आणि विना अनुदानित हा जो प्रकार आहे तो सामोरही सुरू राहील का? आता उत्तर ऐकून घ्या. आता लक्षात करून घ्या, प्रत्येक महाविद्यालय हे विद्यापीठ होऊ शकत नाही. लेट अस बी व्हेरी क्लिअर. प्रत्येक महाविद्यालय हे विद्यापीठ होऊ शकत नाही, कारण भारतामध्ये 40,000 पेक्षा जास्त महाविद्यालय आहे. तुमच्या लक्षात आलं का? आणि म्हणून काय केलं पाहिजे, कन्सॉलिडेशन ऑफ द कॉलेजेस. समजा एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेची 4-5 कॉलेजेस आहेत, नियर बाय कॉलेजेस, दे कॅन कम टुगेदर अँड दे कॅन फॉर्म ए क्लस्टर ऑफ द कॉलेजेस. फॉर एक्झाम्पल एखादं कॉमर्स कॉलेज नुसतं आहे, एखादं नुसतं आय थिंक लॉच आहे, एखादं सायन्स फॅकल्टी आणि आर्ट्स एखादं आहे ना, तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ कॅन कम टुगेदर अँड दे कॅन फॉर्म ए क्लस्टर. व्हॉट यू कॉल आय थिंक ॲज अ क्लस्टर युनिव्हर्सिटी, अ क्लस्टर आर क्लस्टर हब, आर एज्युकेशन हब, लाईक दॅट. परंतु शासनाचं आता जे धोरण आहे ना अनुदानाचं, ते तसं राहणार आहे, त्या बंद होणार नाही. पण जे अनुदानित नाही त्या लोकांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते त्यांचा फी स्ट्रक्चर ठरवू शकतात आणि अशा पद्धतीनं नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करून ते अनेक विद्यार्थी अट्रॅक्ट करू शकतात. ते त्यांना अशा पद्धतीनं आता जी सिस्टीम आहे ती सुरू राहणार आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जे अशा प्रकारची प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत जे चांगल्या प्रकारचे काम करतील उच्च शिक्षणामध्ये, त्यांना सुद्धा शासन अनुदान देण्याचा विचार केलेला आहे. अशा प्रकारची शिफारस केलेली आहे. म्हणजे घाबरायचं कारण नाही. फक्त महत्वाचं काय की कन्सॉलिडेशन, एकत्रीकरण, हे तुमच्या लक्षात आलं का? परंतु जे महाविद्यालय मोठं आहे, जी महाविद्यालय खूप मोठे आहेत, या मोठ्या महाविद्यालयांना त्यांचं हे एकत्रीकरण करून त्यांना विद्यार्थी रूपांतर करणं शक्य होऊ शकेल, त्यांना प्रत्येकाला नाही. सर माझा एक छोटासा प्रश्न आहे की विद्यापीठ आणि महाविद्यालयांचं एकत्रीकरण हा विषय आपण मांडला. त्यात 3,000 विद्यार्थी मिळून एक कॉलेज म्हणजे कॉलेज मर्ज होतील असा त्याचा एक अर्थ घेतला जातो. त्यात ग्रामीण भागाचं काय, मुख्यतः संलग्नित महाविद्यालय मग बंद होणार आहेत का, किंवा आतापर्यंत जे धोरण होतं की विद्यार्थ्यांना एक 15 ते 20 किलोमीटरच्या पलीकडे प्रवास करावा लागू नये शिक्षणासाठी म्हणून, तर तालुका स्तरावर किंवा त्याही छोट्या गावांमध्ये महाविद्यालय होती ती आता बंद होणार आहेत का? म्हणजे याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे तो मुलींच्या शिक्षणावर. मुलींना 10-15 किलोमीटरच्या पलीकडे लोक पाठवत नाही आणि सकाळी गेलेली मुलगी दुपारी आपली घरी आली पाहिजे असं पालकांची इच्छा असते. तर यातून हा दुष्परिणाम जाणवणार नाही का? नाही. याचं कारण असं बरं काय त्यांना, हे पहा की उच्च शिक्षणामध्ये हे जे आपण म्हणतो ना की मल्टी फॅकल्टी युनिव्हर्सिटी, मल्टी युनिव्हर्सिटी, या प्रत्येक विद्यापीठामध्ये जेंडरची खूप काळजी घेतलेली आहे. मुलींना प्राधान्य दिलेलं आहे त्यांच्या हॉस्टेलमध्ये, वसतिगृहामध्ये राहण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आणि त्यांच्या ऍडमिशनसाठी सुद्धा. उच्च शिक्षणामध्ये आपलं जे मुलींचं प्रमाण वाढवणं हा सुद्धा उच्च शिक्षणाचा प्रमुख भाग आहे.
तो आता मला सांगता आला नाही, मी राहून गेलो ते त्यांना. ते महत्वाचं. त्याचबरोबर त्या मुलीला नेण्या प्रकारचे स्कॉलरशिप देणं आणि मुख्य म्हणजे त्यांची सेफ्टी, त्यांची सुरक्षता आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही त्या विद्यापीठांना करणं अपेक्षित आहे. त्यांचा नंबर सो वाढवलेला आहे. तर मला असं काय वाटू शकत नाही प्रॉब्लेम होऊ शकेल. नंबर 2 की ज्या विभागामध्ये की ज्याला म्हणतो की सोशली इकॉनॉमिकली डिसऑर्डर्ड ग्रुप, असा जो ग्रुप आहे. एक मिनिट, आवाज येतोय का? आवाज येतोय का? एक सेकंड. हा बोला सर. अनम्यूट करा. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. हे पहा, हा परत मी सांगतो, आवाज गोंधळ होत होता. हे पहा, हो. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये मुलींना ऍडमिशनसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. ती ग्रामीण भागातील मुलगी असू द्या किंवा आणखी कुठली असू द्या त्यांना किंवा शहराला असू द्या. ऍडमिशन बरोबर त्या मुलांची त्यांची सुरक्षता आणि त्यांची राहण्यासोय केलेली प्राधान्य केलेली आहे. मुलींचा संख्येचा राहण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात हॉटेल बांधणार आहेत, फंडी मिळणार आहे त्यांना, त्या तो प्रश्न सुटू शकेल. त्याचबरोबर की ज्या विशिष्ट विभागामध्ये ज्याला म्हणतो की स्पेशली इकॉनॉमिकल डिसऑर्डर्ड ग्रुप, SEDZ, सोशली इकॉनॉमिकल डिसऑर्डर्ड ग्रुप, आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचं प्रमाण कमी आहे ना, अशा ठिकाणी स्पेशल एज्युकेशन झोन SEZ, स्पेशल एज्युकेशन झोनची निर्मिती करणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि या माध्यमातून there will be one multidisciplinary university with all infrastructure, hostel, canteen, facilities, राहणं, अभ्यासक्रम, संशोधन, स्कॉलरशिप सर्व हॉस्पिटल केले त्यांना. अशा पद्धतीनं म्हणजे 100 कॉलेज काढण्यापेक्षा प्रत्येक डिस्ट्रिक्टला असं मोठं कॉलेज असेल, त्यांना मोठं विद्यापीठ असेल की ज्या विद्यापीठ क्षमता 10,000, 15,000, 20,000, 25,000 असू शकेल. पण अशा पद्धतीनं कॉलेजचा नंबर वाढवण्यापेक्षा, विद्यापीठाचा नंबर वाढवण्यापेक्षा त्या विद्यापीठाच्या सुविधा वापरून, इन्फ्रास्ट्रक्चर वाढून, गुणवत्ता वाढून तिथं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि मुलींना कसं ऍडमिशन देता येऊ शकेल, हे फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, एका विद्यापीठामध्ये आम्ही जर 25,000 विद्यार्थ्यांना आम्ही जर प्रवेश देऊ शकलो तर हे काम सोपं होणार आहे. ते 25,000 विद्यार्थी त्या विद्यापीठाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करू शकतील. पण अशा पद्धतीनं शिक्षणामध्ये मुलांचं प्रभाव वाढू शकेल. येस येस. सर नमस्कार, मी डॉक्टर गणेश मोड. बोला. माझा प्रश्न असा आहे सर, आता मला जो प्रश्न खरं म्हणजे विचारायचा होता तो कुलकर्णी सरांनी विचारलेला आहे, परंतु त्याच्या पुढचा प्रश्न माझा असा आहे, त्याला लागून जोडून असलेला, की ग्रामीण भागामधील जे महाविद्यालय आहेत. सर माझा आवाज येतो ना? येतो. ग्रामीण भागातील जी महाविद्यालय आहे सर, येतोय. ती आता तालुका स्तरावरही नाही तर जिथे तालुका नाही अशाही ठिकाणी महाविद्यालय आहे. बऱ्याच ठिकाणी एकाच फॅकल्टीची महाविद्यालय आहे आणि तिथून कुठेतरी 25 किलोमीटरच्या अंतरावरती दुसरं एक मोठं कॉलेज आहे जिथली संख्या 1000-2000 जे काय असेल. आता ही जी छोटी छोटी महाविद्यालय असेल, एका फॅकल्टीची महाविद्यालय, आर्ट्स आहे किंवा कॉमर्स आहे किंवा सायन्स, शक्यतो आर्ट्स अधिक ठिकाणी आहे. तर अशी महाविद्यालय समजा 25 किलोमीटर अंतरावर त्यांची मुलं मुली पाठवतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांचे तिथले जे प्रश्न आहेत ते जाण्यालायक नाही. आपण जे बोललात की जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठं महाविद्यालय असेल, सगळ्या व्यवस्था युनिव्हर्सिटी या महाविद्यालयांचं काय होईल मग? सर बघा, आता प्रश्न हा तुमचा फार महत्वाचा प्रश्न आहे तुमचा, आणि त्याचं उत्तर पण थोडं अवघड आहे. आता तसं प्रसाद येणं, तर तरी प्रयत्न करतो. मला असं वाटतं की छोटी महाविद्यालय जे आहेत ना, की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या 200-300 आहे, हे बंद होतील सर त्यांना. कारण ते सच होऊ शकणार नाही सर ते अशी महाविद्यालय. तुम्ही ग्रामीण भागामध्ये 200 मुलं आहेत फक्त, त्यांना कॉलेज नॉनग्रँट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, प्राध्यापक नाहीत, अशी महाविद्यालय पूर्ण बंद होतील. तुम्हाला मी सांगतो सर, भारतातील 40,000 कॉलेजपैकी 20,000 कॉलेजेस स्टँड अलोन म्हणजे असे आहेत. मग अशा कॉलेज नुसता भार होणार आहे. आणि म्हणून काय म्हणताय का, काळाच्या ओघामध्ये अशा प्रकारची महाविद्यालय सर बंद होतील त्यांना, असं 100% त्यामध्ये खात्री आहे. नाही सर, प्रॅक्टिकली हा जो विषय आहे सर, की ग्रामीण भागातला जो काही पालक असेल तो आपल्या मुलांना कसं, प्रामुख्याने मुलींचा प्रश्न जो कुलकर्णी सरांनी विचारला तो पुन्हा कळीचा मुद्दा आहे, की हे पाठवायला तयार नाहीये. हा आमचा ग्रामीण भागातल्या लोकांचा अनुभव आहे की एक 5-10 किलोमीटर अंतरावर महाविद्यालय, तिथे ते पाठवतात, परंतु बाहेर पाठवायला अजूनही तयार नाहीत. इव्हन PG साठी सुद्धा पाठवायला तयार नाही. बरोबर सर, त्यांचं मग काय होईल? सर लोकांचं प्रबोधन करणं बरं का सर, मला असं वाटतं की नंबर 1 पालकांचं प्रबोधन करणं आणि त्यांना आपण एक आश्वासन देणं की बरे त्या ठिकाणी सुरक्षित आहे,
कॉलेज सेफ आहे, विद्यापीठ सेफ आहे, सुरक्षित आहे, त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. असंच आपण त्यांना एक प्रकारचं त्यांना जर अभिवचन देऊ शकलो तर मला असं वाटतं शक्य असतं. मला काय अडचण वाटत नाही काय असं. आता बरं सर, जी महाविद्यालय बंद पडतील, जे काही ग्रामीण भागातली महाविद्यालय बघ, या स्टाफचा काय, किंवा टीचिंग नॉन टीचिंग या स्टाफचा काय मग? आता तो आता त्याच्यावरती खरं शासनाने काहीतरी निर्णय घेतील सर. शासन काहीतरी निर्णय घेऊ शकेल. आता मला प्रिसाईज सांगता येणार नाही. पण यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. असं व्याख्यानामध्ये असं आपण सांगू शकत नाही सर, पण धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल सर काहीतरी. बरं का? बरोबर. पुढे आणखी कोणाला प्रश्न विचारायचा? सर धन्यवाद. हा, थँक्यू सर. सर चोपडे सर नमस्कार. हा नमस्कार सर. माझा एक प्रश्न होता की महाविद्यालयाला आता विद्यापीठांच्या संलग्नीकरणाची गरज नाही, हा त्यामुळे हे महाविद्यालय स्वायत्त होतील, त्यामुळे बरोबर आहे. फीस ठरवण्याचा अधिकार त्यांनाच राहील. शिक्षकांचा किंवा प्राध्यापकांची अपॉइंटमेंट आणि परमनंट करण्याचा अधिकार संस्थेला राहील. त्यामुळे शिक्षण महाग होणार नाहीत का, किंवा कर्मचाऱ्यांचं शोषण होणार नाहीत का, किंवा भ्रष्टाचार वाढणार नाहीत का? जर विद्यापीठांचं यावर कोणतंच नियंत्रण नसेल तर संस्था चालक काय करतील? सर आता काय नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की देर इज वन रेग्युलेटरी ऑथॉरिटी कॉल्ड एज हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. आणि हायर कमिशन ऑफ इंडिया जे आहे ना सर ना, त्यांच्या वेबसाईटमध्ये आणि कॉलेजच्या वेबसाईट सर्व तुम्हाला द्यावं लागेल. तुमची फी किती, काय किती, आणि ते पोर्टल सुद्धा द्यावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही टोटल येतील ट्रान्सपरंट. नंबर 1. नंबर 2 की शैक्षणिक गुणवत्तेसाठी त्या महाविद्यालयाचं सातत्यानं ऑडिट असेल, सातत्यानं त्याचं ऑडिट असेल, त्याचं अक्रिडिटेशन केलं जाईल, रेग्युलरली केलं जाईल. आणि हे होत असताना मुलांचा फीडबॅक हा फार महत्वाचा आहे. समजा एखाद्या मुलाकडून काय तक्रार आली तर नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटर विल एबल टू इंटरफेअर डिरेक्टली विथ दॅट कॉलेज. आता फार कॉलेज युनिव्हर्सिटी सांगितले तुम्ही तुमचं काम करा, संशोधनाचं टेक्नॉलॉजी डेव्हलप करा, उच्च शिक्षण द्या, तुम्ही आता कॉलेजचा भाग घेऊ नका. आता कॉलेज हॅव टू वर्क इंडिपेंडेंटली. आणि हे लक्षात तुम्ही घ्या सर. मी ते परत सांगतो की इंटिग्रेशन म्हणजे काय, की कॉन्सॉलिडेशन म्हणजे काय, एकत्रीकरण. जेव्हा 4 आणि 5 महाविद्यालय एकत्र येतील आणि जेव्हा ते क्लस्टर फॉर्म करतील तेव्हा ते सर इन्फ्रास्ट्रक्चर एकत्र शेअर केलं जाईल. म्हणजे संस्थांची पुनर्विभागणी करणं फार आवश्यकता नाही. आता उदाहरणार्थ 5 कॉलेज 5 ठिकाणी असून चालणार नाही. ते हाऊ टू बी इन वन कॅम्पस सर. मग अशा प्रकारचं नियोजन करून हे आपण जर करू शकलो ना तर मला त्यांचे फीज आहे. फीसाठी भारत सरकारनं या नवीन कमिशन नवीन ऍक्ट ऍक्ट इज इन द प्रोसेस की फी स्ट्रक्चरसाठी राष्ट्रीय बॉडी एकदम आहे ना, आणि त्याप्रमाणेच तुम्हाला फी घ्यायला लागणार आहे. नो बडी कॅन टेक आय थिंक फीज मोर दॅन दॅट. नंबर 1. नंबर 2 अपॉइंटमेंट्स ऑफ द फॅकल्टी या सुद्धा आता अजून क्लिअर झालेले नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरती त्याचे काय त्याचं इम्प्लिमेंटेशनचा ऍक्ट जे आहे ते सध्या काम सुरू आहे. भारताच्या शिक्षण मंत्रालयामध्ये सध्या स्टॅट्यूट ऍक्टचं काम सुरू आहे, ऑलरेडी सुरू आहे. आणि या स्टॅट्यूट ऍक्ट प्रमाणे सबंध देशामध्ये ही जी काय नेमणुकाची प्रक्रिया प्राध्यापकांची आहे ही सूत्रबद्ध असेल सुरू आहे त्यांना, आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण ट्रान्सपरन्सी असेल, पारदर्शक असेल, आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही. पण जरी समजा चुकून झाला 0.1% तरी सुद्धा त्या ठिकाणी पनिशमेंटचे प्रोव्हिजन एकदम आहे, त्या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेसची प्रोव्हिजन एकदम आहे. अशा पद्धतीनं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातील. मला वाटत नाही प्रॉब्लेम काय पडू शकेल त्यांना. आता काय होतं कसं काय व्हायचं की महाविद्यालयांना पूर्ण स्वायत्त दिलेलं आहे. त्या स्वायत्त्याबरोबर नुसती स्वायत्त नाही, जबाबदारी सुद्धा आहे. आणि ती जबाबदारी जर करू शकत नाही तर ते महाविद्यालय बंद करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे, हे लक्षात तुम्ही घ्या त्यांना. आता इतकं सोपं राहिलं नाही. धन्यवाद सर. शशी मॅडम तुम्हाला प्रश्न विचारतो. हा बोला मॅडम. हाँ बोला मैडम. नमस्कार सर. भारतीय भाषाओं में शिक्षण उच्च स्वागत योग्य है, लेकिन इसके पीछे एक प्रश्न है कि अगर भारतीय भाषा में शिक्षण उच्च शिक्षण हासिल कर लिया, लेकिन जब नियुक्तियों की बात आती है तो उस समय हायर एजुकेशन में जो विभिन्न भाषाओं से पढ़े पहुंचते हैं वहां उन्हें वो सर्वोच्च पद पर नियुक्ति का प्रोविजन भी किया जाना चाहिए, नहीं तो उनको वहां हमेशा दुय्यम दर्जे से निर्णय उनके लिए लिया जाता है. तो ये इसका प्रोविजन किया जाना चाहिए. प्रोविजन है मैडम इसमें.
हेलो, मैडम टेल मी शॉर्ट, योर क्वेश्चन क्या है, शॉर्ट में बता दो मैडम। क्योंकि अभी तक जो हाँ, अभी तक हायर एजुकेशन अगर भारतीय भाषाओं से होता है तो आगे भारत के सर्वोच्च पदों पर भी उनको वही स्थान और वही पोजीशन मिलनी चाहिए जो नहीं मिल पाती है, उनको दुय्यम दर्जे से देखा जाता है। मैडम ऐसा नहीं होगा, मैडम ऐसा नहीं होगा, अभी इक्वल डिस्ट्रीब्यूशन होगा, हेलो। इक्वल होगा। दुय्यम दर्जा नहीं दिया जाएगा मैडम, एक ही दर्जा होगा, एक ही सभी को दर्जा होगा। हाँ, अभी ये उम्मीद है। बरं, कुलकर्णी सर अजून किती वेळ आहे? अच्छा, ओके, हा. कुलकर्णी सर अजून किती विचारू शकतात प्रश्न? नाही विचारू शकतो सर. विचारा, एक- नो एक प्रॉब्लेम। 5 ते 10 मिनिटात आपण संपवू, बरोबर 7:30 आपण संपवू. तोपर्यंत कोणी प्रश्न जयस्वाल सर मला दिसतात आहे किंवा अजून अग्रवाल. कोणाला प्रश्न विचारे? हा, घरडे, शिवाजी घरडे विचारा सर प्रश्न. आमच्या प्रांतीय अध्यक्ष आहेत. हो 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 हो. घरडे सर विचारा प्रश्न. हाँ सर, एक दूसरा प्रश्न ये है, लिबरल एजुकेशन की बात, एक जण हेलो, यस हेलो। लिबरल एजुकेशन की जो बात की गई है, लेकिन पास इंफ्रास्ट्रक्चर जो है वो अवेलेबल नहीं है। तो इंफ्रास्ट्रक्चर, लिबरल एजुकेशन का कंसेप्ट बहुत अच्छा है, लेकिन इंफ्रास्ट्रक्चर के बारे में जो है ये किस तरह से समायोजित किया जाएगा, ये एक प्रश्न चिन्ह है आज की स्थिति में। मैडम मुझे ऐसा, इसका उत्तर ऐसा है, हेलो, एजुकेशन इज अ कंकरेंट सब्जेक्ट ऑफ स्टेट एंड द सेंटर. Education is responsibility of center as well as the state government, and therefore funding for liberal education will be provided by the state government to the various I think universities and multidisciplinary colleges, madam. So certain funding will be provided by the government, and they're making I think the plan for the same. I think without that it's not possible. I think. घरडे सर विचारा प्रश्न. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की 2001 नंतरच्या जे काही महाविद्यालय त्यांना अनुदान मिळण्यासाठी काही तरतूद किती आहे का या धोरणामध्ये? आता एक अशी काय तरतूद काय वर्ड मी काय केलेली नाही, परंतु जी महाविद्यालय चांगला परफॉर्मन्स दाखवतील, जी महाविद्यालय आपली गुणवत्ता मेंटेन करतील, गुणवत्ता म्हणजे शिक्षण नाही, शिक्षण आणि संशोधन आणि नवनिर्मिती, असे जे महाविद्यालय दाखवतील त्या महाविद्यालयांना, ते प्रायव्हेट असू द्या किंवा अनएड असू द्या, शासन 100% त्यांना मदत करणार आहे. म्हणजे प्रत्येकाला आता काय केलं पाहिजे, आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, वेदर एडेड ऑर नॉन एडेड, नो प्रॉब्लेम नाव. थँक्यू सर. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे? तर या नवीन शैक्षणिक धोरणाच्या इम्प्लिमेंटेशनच्या काळाबद्दल काय सांगता येईल का? म्हणजे कधीपासून सुरू होणार आहे? आता बरं का, आपले जे नवीन जे शिक्षण, भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय जे आहे ते तर ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय शिक्षण मंडळ आपलं जे आहे नागपूर, आम्ही सुद्धा हे काम सुरू केलेलं आहे या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये. वी आर डेव्हलपिंग द प्लॅन अँड स्ट्रॅटेजीज फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्याच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की 2030 सालापर्यंत हे सर्व ऑपरेशन बंद व्हायला पाहिजे, 2030 सालापर्यंत, बरं का. आणि हा जो प्लॅन जो आहे की 2040 सालापर्यंत संबंध हायर एज्युकेशन विल बी मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज, हे 2040 पर्यंत व्हायला पाहिजे. आणि 2021 पासून, आता 2020 आहे, 2020 पासूनच आता या 2-3 महिन्यामध्ये इम्प्लिमेंटेशन सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन होणार आहे. परंतु पॉप्युलेशनसाठी एक मोठा काळ जाणार आहे, 10 ते 15 वर्षाचा. पण निश्चित पद्धतीनं बाय 2030 to 2035 100% affiliation of colleges going to be stopped. हा फार मोठा त्या ठिकाणी काळ लागणार आहे, कारण फार मोठा काळ आहे, याच्यामध्ये फार मोठा बदल आहे आणि हे करण्यासाठी टाइम लागणार आहे मला. त्याचप्रमाणे कंपल्सरी 2040 पर्यंत भारतामध्ये आता 40,000 इन्स्टिट्यूट आहेत ना, त्याचं फक्त 15,000 चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतर करायचं आहे. वी डू नॉट वॉन्ट मोर नंबर क्वांटिटी, वी वॉन्ट ए क्वालिटी इन्स्टिट्यूट. म्हणून जे म्हटलं ना की ह्या ज्या फ्रॅगमेंटेड जे छोटे छोटे कॉलेज आहेत यांचं एकत्रीकरण करून, छोटी विद्यार्थी एकत्रित करून आपला हा नंबर कमी करायचा, सक्षम बनवायचा आपल्याला. तर 2030, 2035 आणि 2040 आणि त्याच पद्धतीनं 2020 ते 2021 यामध्ये ऍक्च्युअली दे विल बी इम्प्लिमेंटेशन आय थिंक ॲट द प्रायमर लेवल. वी आर गोइंग टू गो टू प्रायमर लेवल, फॉलो टू दॅट आय थिंक द युनिव्हर्सिटीज अँड द हायर एज्युकेशन, अशा पद्धतीनं.
प्रक्रिया सुरू आहे. आता सुट्टी धन्यवाद, काय सर. प्रकार सर सर एक मिनिट. या प्रक्रियेमध्ये सर्व प्राध्यापकांनी, संस्था चालकांनी, पालकांनी थँक्यू. आणि गव्हर्नमेंटनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. वी हॅव टू गिव्ह अवर कॉन्ट्रीब्युशन, वी हॅव टू गिव्ह योगदान इन इम्प्लिमेंटेशन द प्रोसेस आय थिंक. तर हे मला वाटतं निश्चित होऊ शकेल आणि माझी पूर्ण खात्री आहे ना, हा फार मोठा सर्वसमावेशक असा आमूलाग्र बदल होऊ शकेल. येस, पुढचा प्रश्न. ओके सर, थँक्यू. आणखी कोणाला जर प्रश्न विचारायचा असेल त्यांनी स्वतःला अनम्यूट करायचं आणि प्रश्न विचारायचा. मला वाटतं एखादा प्रश्न घ्यावा शेवटचा आणि बंद. सर 2-3 होते, अजून 4-5 लोकांना उत्सुकता आहे. होऊ द्या. तुमचं मला काही हरकत नाही. चांगले प्रश्न आले तर आपण घेऊया निश्चित. घेऊया. हॅलो. हा, बोला. येस, हा सर, मी डॉक्टर काझी बोलतो. हा, बोला. नमस्कार सर. हॅलो. हा, हॅलो सर. हा, मी डॉक्टर काझी बोलतो. येस. मला एक विचारायचं होतं, नवीन पॉलिसीमध्ये ते डीएड कॉलेजचा काही उल्लेख नाही आहे. प्रायमरी पासून बीएडचं दिलेलं आहे. डीएड कॉलेज काय, मग हे डीएड कॉलेज जे सुरू आहे महाराष्ट्रात ते काय बंद होणार का? आता डीएड कॉलेजला का तसा फार अर्थ राहणार नाही. आता मी सांगितल्या पद्धतीनं की बीएड इज 4 year इंटिग्रेटेड बीएड is I think now the rule I think for the all BEd colleges in the country. Number 1. 2030 सालापर्यंत लवकर हे सुरू होणार आहे. नंतर डेटचा उल्लेख केलेला नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना 4 years इंटिग्रेटेड बीएड केलेलं नाही, पण ज्या विद्यार्थ्यांनी एखादं ग्रॅज्युएशन केलेलं आहे सायन्समध्ये किंवा कॉमर्समध्ये किंवा तुमच्या कुठल्या आर्ट्समध्ये, आणि अशा विद्यार्थ्यांना जेव्हा टीचर बनायचं आहे अशासाठी 2 वर्षाचा बीएड अभ्यासक्रम सेपरेट निर्माण केलेला आहे. आता डीएड बंद झालेला आहे. डीएडचा अभ्यासक्रम बंद झाला, तो आता होणार नाही. तर अगेन डीएड कॉलेज इज स्टँड अलोन इन्स्टिट्यूट, इज अ सिंगल इन्स्टिट्यूट. आणि नवीन ध्येय धोरणानुसार, नवीन धोरणानुसार आता डीएड कॉलेज चालणार नाही. मग जे लोक आहे, एम्प्लॉई जे लोक आहे आता, त्या लोकांचं काय होणार? मग जे ग्रँटेड वरती आहे, नॉन ग्रँटेड वरती, त्यांचं काय होणार? सर मला वाटतं का शासन सर काहीतरी मार्ग काढेल, त्यांना समावेश करून घेतलं जाईल. त्यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावं लागेल, ज्यादा प्रशिक्षण, आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांना प्रशिक्षित करून त्यांना समज केलं जाईल सर, असं मला वाटतं. शासन असा प्रयत्न करेल सर, निश्चित. थँक्यू. चोपडे सर, माझा एक प्रश्न आहे आणखी, की आपण म्हणालात की पदवीपूर्व शिक्षणात संशोधनाला महत्व आहे. म्हणजे आता एकीकडे एमफिल बंद केलेलं आहे किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये मर्यादित संशोधन आहे. आता पदवीपूर्व शिक्षणात संशोधन याला महत्व आहे. तर नेमकं त्याचं स्वरूप काय असू शकणार आहे? आता पहा, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की 2 प्रकारचे पदवी अभ्यासक्रम आहेत. पदवी अभ्यासक्रम एक म्हणजे 3 वर्षाचा, ज्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये आवड नाही किंवा ज्यांना पुढे संशोधनामध्ये करिअर करायचं नाही, असे विद्यार्थी 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम विदाउट संशोधन करू शकतात. फक्त अभ्यासक्रम घेणार ते त्यांना. ओके, आता आपण करतोय तसं. आता दुसरा जो प्रकार आहे तो 4 वर्षाचा पदवी, की या 4 वर्षामध्ये हा पूर्ण अभ्यासक्रम संशोधनात असेल, आणि त्या 3 वर्षामधलं जे 4थं वर्ष आहे ना, हे पूर्णतः संशोधनाला दिलं जाईल. त्या विद्यार्थ्यांना एमफिल सारखं, पीएड सारखं प्रॉपर संशोधन करायचं आहे त्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्या विद्यार्थ्यांच्याकडून संशोधन करून त्या ठिकाणी नवीन ज्ञानामध्ये भर घालायचं आहे. त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल, त्याचा थिसिस दिला जाईल, त्याचं सेमिनार होईल, त्याचं पेपर प्रेझेंटेशन असेल, आणि त्याचा आउटकम अनालिसिस होईल. त्याचा आउटकम काय आहे त्या संशोधनाचा, याचं मूल्यांकन केलं जाईल. आणि मग त्या सर्व क्रायटेरियावरती त्या विद्यार्थ्याला संशोधनात्मक ही पदवी डिग्री दिली जाईल सर. त्याचबरोबर हे विद्यार्थी जेव्हा जातील, पोस्ट ग्रॅज्युएशन जातील, तेव्हा पीजी सुद्धा संशोधनावरतीच आधारित आहे. त्या ठिकाणी टीचिंग नाही सर, ओनली संशोधन. उदाहरणार्थ आता मुंबई विद्यापीठामध्ये MSc बाय रिसर्च अशी सिस्टीम आहे. अशी सिस्टीम आता ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे. तर त्याला अधिक प्राधान्यता दिलेला आहे. म्हणजे पदवीला आहे, पदवी पूर्ण आहे, पीएचला ते फक्त संशोधन, एमफिल आता पूर्ण बंद झालेला आहे. अशा प्रकारे उच्च शिक्षणाचा जो साचा आहे ना, तो संशोधनावरती आधारित येणार आहे. एक या अनुषंगाने माझ्या मनात प्रश्न आला की जसं नॅकचं मूल्यांकन प्रत्येक महाविद्यालयाचं होतं, तर तो जो क्रायटेरिया आहे एकच क्रायटेरिया आहे आणि तो सर्वांसाठी आहे, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा कुठलीही फॅकल्टी असेल तरी. आणि त्या क्रायटेरियामध्ये किंवा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये
विज्ञान शाखा म्हणजे सायन्स असलेल्याला जास्त महत्व आहे आणि तो फॉर्मॅट लागू होतो तो कला आणि वाणिज्य शाखेला. त्याच्यामुळे काय होतं की सायन्स कॉलेजेस तुम्हाला A ग्रेडमध्ये दिसतात आणि आर्ट्स कॉमर्स दिसत नाही. मग ते तोच प्रकार तसाच प्रकार या या पदवीपूर्व संशोधनात होणार आहे का किंवा तसं होऊ शकेल का? तसं होणार नाही सर. आता नवीन शिक्षण धोरणामध्ये सर एक महत्वपूर्ण गोष्ट आहे ना की आताच मी सांगितलं की ज्या नॅशनल हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया जे आहे याच्या अंतर्गत बघा सर ह्या 4 संस्था आहेत. त्यातली एक जी संस्था जी सर आहे ना ती आहे संपूर्ण त्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट अक्रेडिटेशन काउन्सिल NAC. आता या ठिकाणी NAC जस्ट वन बॉडी आणि NACच्या अंडरच्या खाली अनेक प्रकारच्या निर्णय प्रकारचं मूल्यांकन करणाऱ्या संस्था काम करतील. आता फक्त NAC एक नसेल, NAC ही सर्वोच्च बॉडी असेल आणि त्या NACच्या अंडर 10-12 प्रकारच्या संस्था काम करतील. त्यात सुद्धा प्रायव्हेट संस्था असतील. मग त्याचं मूल्यांकन करताना तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की सायन्ससाठी मूल्यांकन वेगळं असेल, इंजिनिअरिंगसाठी वेगळं असेल, आर्ट्ससाठी वेगळं असेल, कॉमर्ससाठी वेगळं असेल. त्या विद्याशाखेला मूल्यांकनाच्या क्रायटेरिया ह्या वेगळ्या असणार आहेत सर त्यांना. आणि त्याच्यामुळं आता मूल्यांकन खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ होईल सर आता त्यांना. आता असं होणार नाही हे निश्चित आहे त्यांना. सर एक माझा प्रश्न आहे. हा सर प्रश्न असा आहे सर की आज जे आपण पाहतो ही उच्च शिक्षणातली जी विदारक अवस्था आहे की आज बहुसंख्य महाविद्यालयामध्ये प्राध्यापक नाही शिकवायला आणि नवीन भरत्या बंद आहे आणि जी मंडळी आहे ती कॉन्ट्रीब्युटरी किंवा तासिका तत्वावरती आहे. त्यांचेही पगार 2-2 वर्ष होत नाही. म्हणजे ज्याला आपण आज जे पाहतो हे सगळ्याच महाविद्यालयांमध्ये आहे. मग अशा अवस्थेमध्ये उच्च शिक्षणाच्या बाबतीत किंवा संशोधनाच्या बाबतीत की आज शिकवायला स्टाफ नाहीये आणि हे अशी अवस्था असताना आपण पुढे सगळं घेऊन चालतो आहे. हे कुठेतरी आभासी नाही वाटत का सर की आज स्टाफच शिकवायला नाही? सर आता माझं म्हणणं काय आहे का एक माडीत म्हण आहे आपल्या हातात जो पक्ष आहे त्याची काळजी करा, जो पक्ष आखाई उडतो त्याची काळजी करू नका. माझं म्हणणं तात्पर्य असं बरं काय त्यांना की आता जो का आपला प्राध्यापक वर्ग जो अवेलेबल आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण चांगलं काम जबाबदारी मोठी घेऊया सर. आपण आहे त्याचं करूया. माझं म्हणणं काय ऐकून घ्या. असं म्हणणं ना की अर्धा ग्लास भरलेला ग्लास अर्धा म्हणायचं नाही, अर्धा भरलेला आहे, अर्धा मोकळा म्हणायचं नाही. आता माझं म्हणणं काय आहे का की सर्व भारतातील प्राध्यापक वर्गाने एक सकारात्मक भूमिका ठेवून आपलं 100% नव्हे 200% योगदान द्यायला पाहिजे. आणि आहे त्या स्थितीमध्ये आपण काय बदल करू शकतो, काय परिवर्तन करू शकतो, काय योगदान देऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. मीन व्हाईल तुम्ही जो म्हणताय सर प्रश्न म्हणताय ना सर की आता ज्या प्राध्यापक जागा भरायच्या आहेत शासन आपल्या सुरू करेल सर आता ही सर्व प्रक्रिया. पण आता जे आहेत आता भारतामध्ये 9 लाख प्राध्यापक आहेत सर. 9 लाख प्राध्यापक हा फार मोठा नंबर सर एकदम आहे. तर माझं की आहे त्याच्यात आपण सुरू करूया. ज्या महाविद्यालयामध्ये ज्या महाविद्यालयांच्या मध्ये अशा विद्यापीठांमध्ये प्राध्यापक काम सुरू केलं पाहिजे प्रयत्न करणार आहे. मग त्या प्राध्यापकांना समावेश करून घेता येऊ शिकायचं त्यांना. ते काहीतरी व्हायला हवं की प्राध्यापक जर पूर्ण असेल तर हे सगळ्या बाबी होतील किंवा ही जी आज अवस्था आहे सर ही काही फार चांगली असं मला नाही वाटत. म्हणजे कमी स्टाफ असताना शेवटी विषय तर शिकवावाच लागेल त्यांना. सर आता कसं बरं सर आता मी शेवटी मुद्दा सांगितला यूज ऑफ टेक्नॉलॉजी. आज तिथे असे बघा सर की अमेरिका युरोपच्या मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये 200 मुलांचा एक क्लास असतो सर. 1 टीचर 200 स्टुडंट्स आणि ICTच्या माध्यमातून सर एक शिक्षक 200 मुलं शिकू शकतो. आपल्यात काय झालेलं आहे एक शिक्षक 30 मुलं आणि त्यामुळे झाले काय बरं का की वी आर नॉट एबल टू मेक यूज ऑफ टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून बरं का हे मोठ्या प्रमाणात आपण असं करू शकतो सर. दिस अल्टरनेटिव्ह सर आणि ते आता होत आहे सर. आता जसं म्हणतात ऑनलाईन एज्युकेशन आहे तर या माध्यमातून त्यांना निश्चित बदल होणार आहे. पण तरी सुद्धा माझी खात्री आहे का शासन निश्चित असा विचार करेल आणि काहीतरी मार्ग काढू शकेल असे मला खात्री आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. आमच्या शंकांना प्रश्नांना अत्यंत समर्पक अशी उत्तरं दिली. या नवीन शैक्षणिक धोरणाचं प्रॅक्टिकली नेमकं कसं स्वरूप असणार आहे याचंही आम्हाला आकलन झालं. मी पुनश्च आपले धन्यवाद मानतो आणि आजच्या या आपल्या नवशैक्षणिक धोरण उच्च शिक्षणाच्या संदर्भात आपण इथे व्याख्यान देण्यासाठी उपस्थित झाला. आमच्या शंकांना तुम्ही समर्पक अशी उत्तरं दिली. त्यानिमित्ताने आभार प्रदर्शन करण्यासाठी मी वाटमोडे सरांना आमंत्रित करतो.
डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे सर. नमस्कार. भारतीय शिक्षण मंडळाचं मराठी प्राध्यापकांचं एक मंडळ आहे. या मंडळाच्या वतीने दर गुरुवारला वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत असते. आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उच्च शिक्षण या विषयाची मांडणी करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर B.A. चोपडे सर आपल्याला उपलब्ध झाले. सरांनी अत्यंत मार्मिक आणि मुद्देसूद असा हा विषय ठेवलेला आहे. खरं पाहिलं तर या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे, परंतु सरांनी या मोजक्या ठरलेल्या वेळामध्ये या विषयाची मांडणी केलेली आहे. मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या आजच्या मंडळामध्ये विविध महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सगळे प्राध्यापक वर्ग जोडलेले आहेत. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. भारतीय शिक्षण मंडळाचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य या मंडळामध्ये जोडलेले आहेत. त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सत्यवान मेश्राम यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यांनी इतका सुंदर विषय ठेवून आजचं हे मंडळ केलेलं आहे. आणि मेश्राम सरांच्या अनुमतीने आजचा हे चर्चा संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वाटमोडे सर धन्यवाद. आणि आपल्या प्रथेप्रमाणे मेश्राम सर शांती मंत्र म्हणतील आणि आजची सभा संपन्न होईल. मेश्राम सर. जीवने यावदादानं शास्त्रदानं ततोऽधिकम् इत्येषा प्रार्थना स्नातुं भगवन् परिपूर्यताम्. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. सगळ्यांचे पुनश्च आभार. पुढच्या गुरुवारला असंच मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचे आहे. पुढचे वक्ते आणि पुढचा विचार. थँक्यू सर. ठीक आहे. धन्यवाद चोपडे सर. आणि पुन्हा पुढच्या गुरुवारी आपण नव्या विषयासह नव्या वक्त्यासह येऊया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद सर.